60 डेज 60 चॅलेंज लेक्चरचं आज आपलं 5वं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत प्रश्न कसा बनवायचा। आजचं लेक्चर करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न बनवण्याचं काम येते, जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्नावरते प्रश्न येतो, जेव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलण्याचं काम येते किंवा ग्रामरचं कुठलंही वाक्य हे प्रश्नावर येते, हे सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे। बट त्या अगोदरचे जर तुम्ही 4 लेक्चर बघितले नसेल तर डेफिनेटली ते 4 लेक्चर अगोदर बघून घ्या, तरच तुम्हाला आजचं लेक्चर खूप चांगल्या प्रकारे समजेल आणि ते न बघता सुद्धा आज जम केली तुमची इंग्लिश जर व्यवस्थित असेल तर समजून सुद्धा जाणार। चला आज आपला इंग्लिश ग्रामर बेसिक टू ॲडव्हान्स ज्याची सुरुवात आपण अगदी 0 टू ॲडव्हान्स अशी केलेली आहे। आज याचा 5वा दिवस आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत कशा पद्धतीने प्रश्न बनवायचा। हे जे लेक्चर्स आहेत हे सर्व एमपीएससी एग्जाम साठी, सर्व टीसीएस, सर्व आयबीपीएस, सर्व इंग्लिश बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, सर्व जेवढेही स्कूल कॉलेज स्टुडंट्स आहेत सर्व विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर उपयुक्त आहे। कारण तुम्हाला माहित असेल तुम्हाला जर इंग्लिश विषय आहे तर इंग्लिश विषयामध्ये ग्रामर आहे आणि ग्रामरमध्ये प्रश्नावरते प्रश्न नेहमी येतो। ओके, चला सुरुवात करू। तुम्हाला माहित असेल आपण एवढ्या 0 पासून घेताय, जो म्हणतो मला सर इंग्लिश वाचता येत नाही त्यांना सुद्धा हे लेक्चर समजतात आणि जो म्हणतो सर मला तर इंग्लिश सर्वच काही येते पण स्कोर येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर उपयुक्त आहेत। कारण आपण बेसिक टू ॲडव्हान्स 0 टू ॲडव्हान्स सर्व काही टॉपिक क्लिअर करत आहोत। चला मग हे लेक्चर करून तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही पुस्तक किंवा कुठल्याही ॲडिशनल गोष्टी करण्याची गरज नाही, ऑल इन वन आपल्या लेक्चरमधून अवेलेबल आहे। याची टेस्ट सिरीज, याचे पीडीएफ नोट्स सर्व काही आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळणार आहे। चला ठीक आहे, विदाउट एनी डिले स्टार्ट करूया। सो जो आजचा टॉपिक आहे त्याचं नाव आहे इंटरोगेटिव्ह। तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर आज ऐका इंटरोगेटिव्ह म्हणजे काय। इंटरोगेटिव्हचा अर्थ होतो प्रश्नार्थक, म्हणजे आता आपण शिकणार आहोत प्रश्नार्थक वाक्य। म्हणजे वाक्यामध्ये नेहमी कधी ना कधी तुम्ही प्रश्न बघितला असेल, हा प्रश्न तयार कसा होतो, स्वतःवरून तुम्हाला प्रश्न तयार करता आला पाहिजे हे मी तुम्हाला 0 पासून शिकवणार। तो प्रश्न बनवल्यानंतर त्याच्यातल्या चुका ओळखता आल्या पाहिजे हे सुद्धा तुम्हाला शिकवणार। सोबतच तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकवणार। आजच्या लेक्चरमध्ये 0 पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत सर्व काही त्या प्रश्नावर जे जे काही असते ते सर्व काही शिकवणार। चला ठीक आहे, अगदी 0 पासून घेणार आहोत आपण। समजून घेऊया की हे प्रश्न असतात काय। प्रश्न जनरली 2 टाईपचे असतात। आपण जी भाषा शिकत आहे इंग्लिश, या इंग्लिश भाषेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात। एक जो प्रश्न असतो त्याला येस नो टाईप म्हटलं जाते। काय म्हटलं जाते? येस नो टाईप। आणि जो दुसरा प्रकारचा प्रश्न असतो त्याला म्हटलं जाते डब्ल्यूएच टाईप। चला एवढं तर नक्कीच समजलं आम्हाला 0 पासून की प्रश्न 2 प्रकारचे असतात। एक असतो येस नो टाईप, एक असतो डब्ल्यूएच टाईप। कसं आयडेंटिफाय करायचं? प्रश्न आहे म्हणून जर शेवटी क्वेश्चन मार्क आला तर प्रश्न आहे, याच्यात तर काही प्रश्नच नाहीये, इझी आहे। पुढे चला, मग आपण काय म्हणू शकतो? एक प्रश्न येस नो टाईप असतो आणि दुसरा प्रश्न आपला डब्ल्यूएच टाईप असतो। तर याच्यामध्ये येस नो म्हणजेच काय, ज्याचं उत्तर तुम्ही येस किंवा नो मध्ये देऊ शकता। असा प्रश्न ज्याचा आन्सर तुमचं कशामध्ये येणार, आयदर येस और आयदर इन नो असं म्हणू शकतो आपण। म्हणजे जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला समजलं, तुम्ही काय म्हणणार? एक तर येस म्हणणार, एक तर नो म्हणणार। पण तुम्हाला काय समजलं आता तुम्ही येस नो नाही म्हणू शकत, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। ओके, तुम्हाला इंग्लिश येते का? तुम्ही एकतर येस म्हणणार, एक तर नो म्हणणार। पण तुम्हाला इंग्लिश का येते? आता इथे येस नो नाही चालणार, हा डब्ल्यूएच वर्ड आहे। ओके, आपण असं म्हणू शकतो की मी जेवण केलं, मी जेवण केलं का, किंवा तुम्ही जेवण केलं का, हा येस नो टाईपचा क्वेश्चन आहे, येस किंवा नो म्हणणार। पण तुम्ही जेवण का केलं हा येस नो नाही आहे, याला डब्ल्यूएच टाईप म्हणतात। आता ना आयडेंटिफाय कसं करायचं तर टेक्निक समजून घेऊया आपण। बघा मी काय केलं, इथं एक प्रश्न लिहून दाखवला तुम्हाला, तो आला का, डीड ही कम असं इंग्लिशमध्ये होते। तुम्हाला सुद्धा आजपासून इंग्लिशमध्ये प्रश्न बनवता येईल, त्याचे उत्तर सुद्धा देता येईल आजच्याच लेक्चर करून। ओके, तुमचा खूप सारा फायदा होईल। तुमचे स्ट्रक्चर, तुम्ही म्हणसाल सर आमच्या इंग्लिश स्ट्रक्चरमध्ये चुका होतात, आमच्या स्पॉट मध्ये चुका होतात, आम्हाला ते स्ट्रक्चर समजत नाही, आम्हाला प्रश्नाची उत्तरे देता येत नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचं लेक्चर खूपच उपयुक्त आहे। चला बघा, तो आला का, डीड ही कम, पण तयार कसं करतात ते शिकूया आजच्या लेक्चरमध्ये। ओके, सो तो आला का, डीड ही कम, याचं उत्तर काय असेल, एकतर एस असेल किंवा नो असेल। वेगळं तर आन्सर देणार नाही आपण, एक्सप्लेनेशन नंतर देऊ, बट बिफोर दॅट यू विल हॅव टू गिव्ह द आन्सर आयदर इन यस और नो फॉर्म, एवढं फिक्स आहे। ओके, चला समजलं आम्हाला, डीड ही कम, तो आला का। बट तो का आला, आता इथं तुम्ही येस नो नाही म्हणू शकत, इथं तुम्हाला रिझन द्यावं लागेल। व्हाय डीड ही कम, तो का बरं आला, बिकॉज ही नीड्स समथिंग, कारण त्याला कशाची गरज आहे, सो ही केम, म्हणून तो आला।
ओके चला ठीक आहे. एनिवे एवढं समजलं आम्हाला की प्रश्न दोन प्रकारचे असतात. एका प्रश्नाला एसनो टाइप म्हणतो. एसनो टाइप म्हणजे असा प्रश्न ज्याचं उत्तर आपण एसनो मध्ये देऊ शकतो आणि डब्ल्यू टाइप म्हणजे असा प्रश्न ज्याचा आन्सर एसनो मध्ये नाही तर तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये द्यावा लागेल. क्लिअर आहे इथपर्यंत? दोघांना ओळखायचं कसं, आयडेंटिफाय कसं करायचं याची ट्रिक समजून घेऊया. ओके ट्रिक कशी समजून घेऊ की आयडेंटिफाय कसं करायचं. बघा आयडेंटिफाय करण्यासाठी अगोदर हे समजून घेऊ की प्रश्न कसा बनतो, नेमका प्रश्न तयार कसा होतो बरं, हे सर्वात महत्वाचं. हे अगोदर समजून घेऊ आपण की हा जनरली प्रश्न तयार कसा होतो. तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो. जो एस नो वाला प्रश्न असतो, एस अँड नो हा जो काही क्वेश्चन असतो हा तयार कसा होतो माहिती आहे का? सुरुवातीलाच याच्या हेल्पिंग वर्ब असतो. सुरुवातीलाच हेल्पिंग वर्ब येतो म्हणून एंडिंगला तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन मार्क देऊ शकता. असा तयार होतो. आता काही विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला तर हेल्पिंग वर्ब पण समजत नाही. सर्व काही मी पहिल्या लेक्चरमध्ये शिकवले. जरी तुम्ही पहिलं लेक्चर केलं नसेल तरी टेन्शन नका घेऊ. आजच्या लेक्चरमध्ये पण सांगतोय ते कुठले असतात तर टेन्शन नका घेऊ. मी अगदी झिरो पासून शिकवत आहे. एकही कन्सेप्ट तुझा मिस होणार नाही. पुढे जाऊया. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला असेल, ऍट द एंड तुम्ही क्वेश्चन मार्क देऊ शकता. आणि डब्ल्यूएच वर्ड वाला कसा आयडेंटिफाय करायचा, डब्ल्यूएच वर्ड वाला जो असतो क्वेश्चन याला आयडेंटिफाय कसा करायचं, तर हा प्रश्न कसा तयार होतो बरं, यासाठी कुठला तरी डब्ल्यूएच वर्ड सुरुवातीला असतो. डब्ल्यूएच वर्ड सुरुवातीला असतो आणि नंतर लगेच एक हेल्पिंग वर्ब असतो. बट हेल्पिंग वर्ब हवा. हेल्पिंग वर्ब जर नसेल तर खूप मोठा इश्यू होऊ शकतो. सो वाक्याच्या सुरुवातीला डब्ल्यूएच वर्डच्या नंतर लगेच हेल्पिंग वर्ब हवा तरच आपलं वाक्य बरोबर असू शकते. मग आपण म्हणा सुरुवातीला आपल्याला काय हवं, एक डब्ल्यूएच वर्ड आणि नंतर लगेच एक हेल्पिंग वर्ब हवा तरच आपण काय करू शकतो, तरच आपण ऍट द एंड क्वेश्चन मार्क लावू शकतो. मग जगामधला कुठलाही प्रश्न आणा या दोन टेक्निकच्या बाहेर जात नाही. एक तर म्हणणार सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येणे, ऍट द एंड तुम्ही क्वेश्चन मार्क लावू शकता. एक तर तुम्ही म्हणणार सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड आणि नंतर हेल्पिंग वर्ब येणे, तरी सुद्धा तुम्ही ऍट द एंड क्वेश्चन मार्क लावू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही क्वेश्चन मार्क लावू शकत नाही. क्लिअर इथपर्यंत? पुढे चला निघून जाऊ आपण. आता नेक्स्ट इथपर्यंत समजलं आम्हाला की कशा पद्धतीनं हा प्रश्न बनतो. पण आता आणखी डिटेलमध्ये जाऊया आपण. डिटेलमध्ये जाण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की इंटरोगेटिव्ह. मी ते सांगितलं तुम्हाला, इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, ज्याला आपण प्रश्न म्हणतो. प्रश्न तयार होतो, प्रश्नार्थक म्हणजे इंटरोगेटिव्ह. आता हा जो इंटरोगेटिव्ह भाग असतो याचा पहिला जो भाग असतो त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, येस नो नाव दिलेलं आहे. आणि जो दुसरा भाग आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, डब्ल्यूएच वर्ड नाव दिलेलं आहे. जर तुम्हाला येस नो आणि डब्ल्यूएच वर्डच येत नाही तर तुम्ही इंग्लिशमध्ये वीक आहात. कारण तुम्हाला ऍक्च्युअल प्रश्न समजत नाही, तुम्हाला स्ट्रक्चर कसं समजेल, तुम्हाला एरर कशा समजतील, वाक्याचं जे जे बेसिक स्ट्रक्चर असते, ऍडव्हान्स स्ट्रक्चर असते, दोघांमध्ये चुका होणार तुमच्या. चला आज आपलं टेन्सेसचं हे ऍडव्हान्स सेशन 2 नंबरचं आहे. आपण टेन्सेसच बघत आहे आणि त्याचं ऍडव्हान्स सेकंड नंबरचं सेशन आहे. ओके बघू आपण आता. ऑलरेडी आपले 4 लेक्चर झालेले आहेत. पहिलं लेक्चर बेसिकचं झालेलं आहे, दुसरं तिसरं आणि चौथं लेक्चर हे आपलं 10चं झालेलं आहे. पण दुसरं आणि तिसरं बेसिक टेन्स होतं आणि चौथं आणि 5वं आपलं ऍडव्हान्स टेन्स आहे. 6वं सुद्धा काय असेल, ऍडव्हान्स. आणि 7व्या लेक्चरमध्ये काय असतील, सर्व प्रश्न या पद्धतीनं. ओके चला पुढे जाऊया आपण. आता समजून घेऊ एसनो कसा ओळखायचा बरं. त्याचं एक बेसिकली काय स्ट्रक्चर असते, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन वर्ब, नंतर ऑब्जेक्ट, नंतर क्वेश्चन मार्क. बेसिकली याचं स्ट्रक्चर असं असते, ज्याला सोप्या पद्धतीने तुम्ही कसं म्हणणार, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब ऍट द एंड क्वेश्चन मार्क, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब ऍट द एंड काय करणार, क्वेश्चन मार्क. हे तुम्ही इझिली समजून घेऊ शकता. आता हेल्पिंग वर्ब काय असतो, सुरुवातीला काय आलं पाहिजे, डू, डज, डिड, शाल, विल, एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड. मी परत एकदा सांगतो, याच्या व्यतिरिक्त कुठलाही घ्यायचा नाही. काय सांगितलं मी, डू, डज, डिड, शाल, विल, एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड. काही विद्यार्थी म्हणतील सर शाल बी, विल बी. नाही, शाल विलच येतो सुरुवातीला, शाल बी विल बी नाही आहे सुरुवातीला, शाल हॅव विल हॅव नाही आहे सुरुवातीला, नॉट पण नाही आहे सुरुवातीला. तर समजून घ्या की तुम्हाला हे हेल्पिंग वर्ब टोटल, हे टोटल हेल्पिंग वर्ब आहेत. यापैकी कुठलंही हेल्पिंग वर्ब जर तुम्हाला सुरुवातीला दिसत असेल तर ऍट द एंड तुम्ही क्वेश्चन मार्क देऊ शकता. आणि इथं काय म्हणणार आपण, यांना काय म्हणतो बरं आपण, या सर्वांना काय म्हणतो, डब्ल्यूएच वर्ड. ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यूएच वर्ड समजत नाही ते सर्व डब्ल्यूएच वर्ड असतात. यांचा यूज कसा करतात हे तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहात. म्हणजे याच्यामुळे तुमची जी इंग्लिश, बेसिक इंग्लिश प्लस ऍडव्हान्स इंग्लिश, दोन्ही प्रकारची इंग्लिश स्ट्रॉंग होणार आहे. ओके बघा, व्हॉट, हू, हुम, हुज, व्हेन, हाऊ लॉंग, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार, हाऊ, विच, व्हाय, वेअर. 13 ओरिजिनल डब्ल्यूएच वर्ड असतात. बाकी तर 40-50 पण तयार होतील जर तुम्ही प्रेपोजिशनचा यूज करून त्यांना एक्सपांड केलं तर. ओके आणखी पण होतील, बट ओरिजिनली डब्ल्यूएच वर्ड हे असतात 13 आपले. हे सुरुवातीला येणे आणि लगेच सोबत हे हेल्पिंग वर्ब येणे. फक्त डब्ल्यूएच वर्ड आला म्हणजे
एंडिंगला क्वेश्चन मार्क लागेल का? नाही. मी त्याचं एक एक्झाम्पल देतो. बघा मला असं म्हणायचं आहे, आपण म्हणतो हु यू आर आणि एक आहे हु आर यू. मी एका ठिकाणी काय करतो, कॉमा देतो. कॉमा पण लागू शकतो आणि एक्सक्लेमेटरी साइन पण लागू शकते. डिपेंड करतो तुम्ही त्याला वाक्य बनवता की तुम्ही त्याला अचानक तोंडात. बघा वाक्य बनवसाल तर त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स द्यावा लागेल आणि तुम्ही जर त्याला हे क्लॉजेसचा भाग आहे, अजून तुमची सुरुवातच आहे. मी सांगतो का बरं बरोबर आहे ते. तर इथे शेवटी लावतो मी क्वेश्चन मार्क. म्हणजे याला सेंटेन्स म्हणतात. हे तुमचं एक वाक्य आहे, याला काय म्हटलं जाते? सेंटेन्स. मी सुरुवातीला इथं लिहितो एंडिंगला. हे सेंटेन्स आहे आणि ही क्लॉज आहे. याला काय म्हटलं जाते? क्लॉज. क्लॉज म्हणजे ज्याचा परिपूर्ण अर्थ निघत नाही. सबऑर्डिनेट क्लॉज, ज्याचा अर्थ कंप्लीट निघत नाही त्याला आपण सबऑर्डिनेटिव्ह क्लॉज म्हणतो. म्हणजे इनकम्प्लीट आहे. याचा अर्थ होते हु आर यू, तुम्ही कोण आहात? आय डोंट नो. इफ यू आर द न्यू, इफ यू आर द बिगिनर्स, इफ आय डोंट नो अबाउट युअरसेल्फ एनिथिंग, then I can ask you, who are you? Tell me about yourself because I don't know anything about you. जेव्हा मला तुमच्याबद्दल काहीही आयडिया नसते, at that time I can ask you, who are you? Because this is the question. आणि हा एक प्रश्न आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की तुम्ही कोण आहात. ओके, व्हाय? हा तुमचा काय झाला? एक WH वर्ड झाला. त्याच्यानंतर लगेच आर काय झाला? एक हेल्पिंग वर्ब झाला. तरच तुम्ही एंडिंगला क्वेश्चन मार्क लावू शकता. क्लिअर इथपर्यंत? क्वेश्चन मार्क केव्हा लागतो? पण इथं बघा, इथं WH वर्ड तर आहे बट लगेच हेल्पिंग वर्ब आहे का? नाही आहे. म्हणजे एक तर वाक्य चुकीचं आहे, एक तर वाक्य प्रश्नार्थक नाही आहे. एक तर वाक्य चुकीचं आहे, एक तर वाक्य प्रश्नार्थक नाही आहे. एवढं समजून घ्यायचं नक्कीच. चला मग नक्कीच एवढं समजलं आम्हाला. हु यू आर याचा अर्थ होते तुम्ही जे कोणी आहात. म्हणजे मी प्रश्न नाही केला तुम्हाला, प्रश्न तर आहे हु आर यू, सांगा मला तुम्ही कोण आहात. पण जे कोणी तुम्ही असाल ना, तुम्ही म्हणसाल ना कधी कधी हा तुम्ही ओळखत नाही मी कोण आहे. आपण कधी कधी काय म्हणतो, हा तुम्ही जे कोणी असले ना. तुम्ही प्रश्न थोडी ना विचारला, हा प्रश्न आहे का की तुम्ही जो कोणी असले जो. म्हणजे याचा अर्थ इथं कोण होत नाही तर जो होत असतो. म्हणून हे WH वर्ड जे असतात आपल्याला वाटते की व्हॉटचा अर्थ फक्त काय होतो. नाही, तसं नाही. व्हॉटचा अर्थ जे पण होतो, पण तेच माहित नाही आम्हाला. आम्हाला फक्त एवढं माहित आहे की व्हॉटचा अर्थ तर फक्त कायच होतो, पण व्हॉटचा अर्थ जे पण होतो. आम्ही तर आतापर्यंत ऐकलं की हुचा अर्थ तर कोणच होतो. नाही, हुचा अर्थ की जो सुद्धा होतो. म्हणजे तोच प्रश्न असतो, तेच त्याचा आन्सर असते. हे आम्हाला माहित नाही. जर ते क्लॉजेस मध्ये असलं तर ते आन्सर सारखं बोलावं लागत असते आणि ते प्रश्नामध्ये असलं तर ते प्रश्नासारखं बोलावं लागते. हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. ओके, चला या लेक्चरची गरज सर्व विद्यार्थ्याला, जे म्हणतात आम्ही टीचर आहे इंग्लिशचे, त्यांना सुद्धा गरज आहे. बिकॉज आपली प्रॅक्टिस तिथं नसते आणि आपल्या चुका तिथं भरपूर होतात. ओके, जे म्हणतात सर आमचा 90% पर्यंत स्कोर येतो बट पैकीच्या पैकी येत नाही, तर बेसिकली तुम्ही म्हणजे माझ्या मते जर बघितलं तर हे जे स्ट्रक्चर्स आहेत इथंच कुठे तुमच्या चुका होतात. ओके, चला बघूया आपण आता या सर्वांना. एक गोष्ट आता आम्हाला समजली की नेमकं प्रश्नार्थक जे वाक्य असतात हे एक्झॅक्ट बनतात कसे. ओके, दोनच रूल्स आहेत. कॉम्प्रोमाइज करू नका कुठे. नाही ना मग ते असं असेल म्हणून असं झालं असेल, तसं काही नाही. कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे. दोन रूल समजून घ्या. WH वर्ड आणि हेल्पिंग वर्ब आले तरच क्वेश्चन मार्क, आणि सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आला तरच एंडिंगला क्वेश्चन मार्क. क्लिअर? पुढे चला आता जाऊया पुढे आपण. आता बेसिकली आज आपण 5व्या लेक्चरवरती आहोत आणि आज आपलं टेन्सेसचं हे जे टेन्सेसचं लेक्चर आहे हे जर बघितलं आपण तर याच्यामध्ये आपण शिकत आहे ऍडव्हान्स टेन्स 2. याला नाव काय लेक्चरला? ऍडव्हान्स टेन्स 2 असं नाव का दिलं आपण? रिझन आहे की हा टेन्सेसचाच एक भाग आहे. तुम्हाला आतापर्यंत मी काय शिकवलं? मी तुम्हाला आतापर्यंत शिकवलं की हे 12 टेन्सेस असतात. बघा एकदा मी रिवाइज करून देतो फक्त ना, कारण हे जर रिवाइज नाही केलं मी तुम्हाला तर आजचं लेक्चर समजण्यास थोडंसं कठीण जाईल. त्याच्यामुळे आपण आता याच्या अगोदर काय शिकलो एक ओव्हरलुक करून देतो तुम्हाला. आपण शिकलो की हा सिंपल टेन्स असतो, हे आपण शिकलो होतो याच्या अगोदर. हे सिंपल टेन्स असतात. आपण शिकलो हे कंटिन्यू टेन्स असतात. नंतर आपण शिकलो होतो हे परफेक्ट टेन्स असतात आणि शेवटचे जे असतात त्यांना आपण परफेक्ट प्लस कंटिन्यू म्हणतो. ओके, तर असे टोटल 12 टेन्सेस आपण बघितले होते आणि आपण हे पण बघितलं होतं की एका वाक्याचे 12 नेमके कसे करायचे. जसं मला म्हणायचं मी जातो, मी गेलो, म्हणजे इथं मी माझ्या मनाने दुसरं वाक्य घेत आहे. मी जातो, मी गेलो, मी जाणार, मी जात आहे, मी जात होतो, मी जात असेल, मी गेलेलो आहे, मी गेलेलो होतो, मी गेलेलो असेल, मी जात आलेलो आहे, मी जात आलेलो होतो, मी जात आलेलो असेल. असं तुम्हाला एका वाक्याचे 12 इंग्लिशमध्ये प्लस मराठीमध्ये दोघांमध्ये करता आलं पाहिजे. रिझन आहे की हा बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे. बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये मराठी इंग्लिश त्याचा अर्थ समजून घेणे हे डिटेल सांगणार आहे. सो हा बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे. ओके, चला ठीक आहे. आता बघा समजलं तुम्हाला की एका वाक्याचे 12 करता आले पाहिजे, फटाफट करता आले पाहिजे. फक्त तुम्ही म्हणणार सर आम्हाला तर नाही करतायत, काय करू? यासाठी बेसिक लेक्चर अगोदर बघा, एक वाक्य घेऊन बघा. मी घेऊन दाखवतो अगोदर, मी तर इंग्लिशच घेऊन दाखवतो. एक वाक्य घेतो जसं की
मी टेक वाला वाक्य घेतो, अगदी सोपं, मी ऑब्जेक्ट घेतच नाही तुम्हाला समजण्यासाठी. बघा, आय टेक, मी घेतो. आय टूक हा सेकंड फॉर्म आहे, मी घेतले. आय शॅल टेकन, हा विल येणार का इथं? नाही, तर इथं काय येणार? शाल येणार. ओके, हा शाल करून घ्या. जिथे जिथे विल दिसते तुम्हाला तो फक्त शाल करून घ्या. असं विलच का दिलेला आहे? बिकॉज विल पण यूज करतो, पण त्याच्या काही मागे कंडिशन्स आहेत. स्पोकन मध्ये चालून जाते, ग्रामर मध्ये कंडिशन्स आहेत. चला ठीक आहे, आय शॅल टेक म्हणजे मी घेणार. नंतर इथं काय होणार? इथं याच्या खालीच लिहितो, आय एम टेकिंग, मी घेत आहे. नंतर आय वॉज टेकिंग, मी घेत होतो. नंतर आय शॅल बी टेकिंग म्हणजे मी घेत असेल. नेक्स्ट आय हॅव टेकन, मी घेतलेलं आहे. आय हॅड टेकन, मी घेतलेलं होतं. नेक्स्ट आहे आय शॅल हॅव टेकन, मी घेतलेलं असेल. आणि नेक्स्ट होणार शेवटचे 3 आहेत, आय हॅव बीन टेकिंग, मी घेत आलेलो आहे. आय हॅड बीन टेकिंग, मी घेत आलेलो होतो. आणि शेवटचं होणार, शेवटचं ओरली सांगून देतो, आय शॅल हॅव बीन टेकिंग, मी घेत आलेलो असेल. तुम्ही म्हणा नाही सर आम्हाला एका वाक्याचे 12 येत नाही, याचा अर्थ तुमचा अजून बेसिक वीक आहे. तुम्ही डायरेक्टली जम्प केलं आजच्या ॲडव्हान्स लेक्चरला. तर तुम्ही अगोदर समजून घ्या की हे वाक्य 12 टेन्सेसमध्ये कसे ट्रान्सफर करायचे, हे 12 वाक्य कसे असतात टेन्सेसचे. ओके, एवढं जर तुम्ही समजून घेतलं तर आजचं लेक्चर 100% समजेल. आणि नाही समजून घेतलं तर तरी समजेल. फक्त एवढंच आहे की तुम्हाला थोडंसं 10, 20, 30% इश्यू येईल फक्त. चला तेवढं तर आपण ऍडजस्ट करून घेऊ जर आपण नवीन असलो आजचं लेक्चर बघण्यासाठी तर. पण तुम्ही झालेले अगोदरचे जे लेक्चर्स आहेत ते पूर्णच्या पूर्ण बघून घ्या. कुठे पाहायला मिळतील आपल्याला झालेले लेक्चर? जे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला माहिती नाही लेक्चर बघायचे कसे झालेले, काय करायचं? काहीच करायचं नाही. युट्यूब ओपन करायचं, युट्यूब ओपन करून एकच टाईप करायचं, गायत्री इंग्लिश अकॅडमी. ओके, एवढं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर प्लेलिस्टवर जायचं, प्लेलिस्ट आणि प्लेलिस्टमध्ये सर्च करायचं बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश. हे फोल्डर दिसेल तुम्हाला प्लेलिस्टमध्ये, बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश. त्याच्यामध्ये पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, आजचा 5वा दिवस, येणारा पुढचा 6वा दिवस, 7वा दिवस, हे लेक्चर त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळतील. ओके, क्लिअर इथपर्यंत? चला पुढे जाऊ. मग आता हे सर्व क्लिअर झालं. आता मला हे समजलं की एका वाक्याचे 12. आता मी टेक्निक सांगतो तुम्हाला. आता आपल्याला करायचं काय? आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये एका वाक्याचे 72 वाक्य तर करायचे, शिकायचे. डब्ल्यूच वर्ड पण शिकायचा आहे. व्हॉटचा यूज कसा करायचा, हुचा यूज कसा करायचा, एव्हरीथिंग आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. बट त्याच्या अगोदर तुम्हाला गोष्ट मी ट्रिक सांगतो. आता ट्रिक, मला हे जे 12 वाक्य आहेत 12 पैकी 12 प्रश्न तयार करायचे. कसं करणार? काय ट्रिक आहे? मी ट्रिक सांगतो. एवढी सोपी ट्रिक आहे. तुम्ही म्हणा सर आज आम्हाला समजलं की किती इझिएस्ट वे आहे इंग्लिश शिकण्याचा. बघा काय आहे बरं इथं. आता या दोघांना सोडून द्या, फक्त हे 2 अपवाद आहेत फक्त. या दोघांना जर सोडलं तर सर्वांसाठी ट्रिक लागेल. त्या दोघांसाठी का लागत नाही? बिकॉज दे हॅव नो हेल्पिंग वर्ब, कारण त्यांना हेल्पिंग वर्ब नाही आहे. कसं करतो बघा. आता जे तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसतात त्यांना राऊंड करा फक्त. बघा, विल, एम, वॉज, विल, हॅव, हॅड, विल, हॅव, हॅड, विल. बघा जेवढ्यांनाही मी अंडरलाईन केलेलं आहे या सर्वांना एकच नाव आहे, ते म्हणजे हेल्पिंग वर्ब. आलं लक्षात? आणि वरच्या दोघांमध्ये दोघांचे नो हेल्पिंग वर्ब. इथं काय लिहितो मी? नो HV. यांना स्वतःचे हेल्पिंग वर्ब नसतात म्हणून बाहेरून घ्यावे लागतात. ते सुद्धा बघू आपण. आणि याच्यावर जास्त क्वेश्चन एक्झाम मध्ये पाहायला मिळतात. आता काय म्हणायचं आपल्याला हे म्हणायचं आहे, आय नो जिथं मी विल केलं तिथं तुम्ही शाल करून घ्या फक्त. जिथं जिथं मी विल केलेला आहे, हा जो विल आहे आपला, इथं फक्त काय लिहून घेसाल तुम्ही? शाल बघून घेसाल. हा जो विल आहे इथं फक्त आपल्याला काय लिहायचं आहे? शाल. ओके, आणखी इथं पण विल आहे आणि इथं पण विल आहे. दोन्ही ठिकाणी एकदा शाल आपण नोट डाऊन करून घेऊ. शाल आणि इथे सुद्धा शाल. चला ठीक आहे. म्हणजे हे जे सर्व हेल्पिंग वर्ब जे मी राऊंड केलेले आहेत यांना हेल्पिंग वर्ब म्हटलं जाते. प्रश्न बनवण्याची टेक्निक माहिती आहे काय आहे? तर काहीच करायचं नाही. हा एम इथं घ्या, आय तिथं घ्या, वॉज इथं घ्या, आय तिथं घ्या. त्याच्यानंतर शाल इथं नव्हता पाहिजे, सॉरी, शाल इथं पाहिजे होता, ऑलरेडी लिहिला तो. चला ठीक आहे, हा इथं लिहितो मी म्हणजे व्यवस्थित समजेल तुम्हाला. शाल इथं घ्या, आय तिथं ठेवा. पुढे इथं सेम, शाल इथं घ्या, आय तिथं ठेवा. इथे तेच केलं आपण. हॅव इथं घ्या. म्हणजे आपण काय करत आहोत माहिती समजलं तुम्हाला? म्हणजे इथं सब्जेक्ट होता, हेल्पिंग वर्ब होता, तर आपण काय करत आहे? तर आपण जो हेल्पिंग वर्ब इथं घेत आहे, सब्जेक्ट इथं घेत आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब सुरुवातीला येत आहे, सब्जेक्ट नंतर जात आहे. हे आपण करत आहे आणि तेच तुम्हाला सांगत आहे की कशा पद्धतीने आपण करत आहे. परत बघा, हॅड इथं घ्या, आय तिथं घ्या, शाल इथं घ्या, विल इथं घ्या, सॉरी विल नाही, आय तिथं घ्या, हॅव इथं घ्या, आय इथं घ्या. म्हणजे आपण सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बला एक्सचेंज करत आहे. सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब ऑटोमॅटिकली प्रश्न तयार होतो. बघा, हॅड इथं घ्या, आय तिथं घ्या, शाल इथं घ्या, आयला तिथं ठेवा.
तुम्ही मला समजलं, पण प्रॅक्टिकल सांगा एकदा वाक्य बनवून, इझी वाक्य सांगतो तुम्हाला. जसं तुम्ही बघितलं एक प्रश्न होता, काय प्रश्न होता? आय शॅल ईट अ मँगो, मी आंबा खाणार. पण आता तुम्ही सर याच्यात पण बदल होईल ना? यस, फक्त का लावून क्वेश्चन मार्क, फक्त का लावून क्वेश्चन मार्क, फक्त का लावून क्वेश्चन मार्क, फक्त का लावून क्वेश्चन मार्क. किती इझी होतं हे, किती इझी होतं. म्हणजे फक्त का लावून काय करायचं होतं आपल्याला? शेवटी क्वेश्चन मार्क मांडायचा आहे. एवढी पॉवर होती तुमच्या हेल्पिंग वर्ब मध्ये. जर आपला हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला येतो तर ऍट द एंड तुमचा क्वेश्चन मार्क जातो. फक्त क्वेश्चन मार्क जातो का? नाही, क्वेश्चन तर का मध्ये असतो ना, म्हणून का सुद्धा लागतो. तर हा का सुद्धा शेवटी ऑटोमॅटिकली तयार होतो, त्याला की सेपरेट कुठला वर्ड नसते. आपल्याला सवय शब्द वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करणे. मग तिथं समजतच नाही की सर मी म्हणजे आय होतो, आंबा तर म्हणजे मँगो होतो, खात म्हणजे इटिंग होतो, आणि आहे म्हणजे ॲमेझॉन असेल, काहीतरी हॅवॅज असेल किंवा ॲमेझॉन असेल. पण हा का म्हणजे काय हा समजला नाही. का म्हणजे व्हाय होतो का व्हाय? तसं नसते. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नसते. आणि वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट केलं तेव्हाच आपले आन्सर चुकतात. वर्ड टू वर्ड केव्हा नाही करायचं? आता आपण म्हणतो ना कधी कधी या कालाचं काही मिनिंगच नाही आहे, तसं नसते. तो का तयार का झाला? कारण प्रश्न तयार केला आपण, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घेतलं त्याच्यामुळे तयार झाला. म्हणजे एक नक्कीच समजलं आम्हाला की एकाचा स्टेटमेंट वाला वाक्य आलं तर त्याला 100% प्रश्न बनवता आला पाहिजे. बनवता येते का? एक एक्झाम्पल घेतो मी, पण 100% फिक्स करूया की तुम्हाला प्रश्न बनवता येतो का. मी एक एक्झाम्पल देतो, बस बघायचं आपल्याला की तुम्हाला प्रश्न तयार करता येतो का. लगेच बघू, एक टेस्ट घेऊया तुमचे टेस्ट घेऊया की तुम्हाला प्रश्न तयार करता येतो का. बघा प्रश्न आहे, यू हॅव चीटेड हर, यू हॅव चीटेड हर. याचं मराठी जर येत नसेल तर मराठी असं करतात, ते सुद्धा शिकवलेलं आहे मी तुम्हाला. यू म्हणजे तुम्ही तिला फसवलेलं आहे. तुम्ही म्हणा सर तुम्ही तर करू शकला मराठी, आम्ही का नाही करू शकत? 100% करू शकता. याच्या अगोदरचे सेशन बघा, मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. म्हणजे इथं अर्थ काय होतो की यू म्हणजे तुम्ही, म्हणजे पहिला शब्द मराठीत करायचा आणि शेवटून करत आणायचं. हे सर्व आपण शिकलो बेसिक लेक्चर मध्ये. सो तुम्ही तिला फसवलेलं. आता डबल लेलं काय लागला बरं? लेलं, लेला, लेली, कारण V3 आहे. हेच तर मी सर्व बेसिक मध्ये शिकवलं तुम्हाला की V3 आला म्हणजे डबल ल, ING आला म्हणजे फक्त त, V1 V5 आला म्हणजे तो, ते, तात. आय नो ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे ते म्हणतात सर काय सांगत आहे तुम्ही एवढं इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश. आय नो जे हुशार विद्यार्थी म्हणतात ना सर आम्ही तर राज्यसेवाची तयारी करतो, आम्ही तर UPSCची तयारी करतो, आम्ही तर खूप सारे एक्झाम येतात बँकिंग त्या सेक्टरची तयारी करतो. मग हे तुम्ही सांगत आहे लेला, लेली, त, हे तिथं फायदा होईल का आम्हाला? ऑब्विसली. काय माहिती आहे का, तुम्ही राज्यसेवाची जर एक्झामची तयारी करता तर तिथं तुम्हाला ट्रान्सलेशन येते, तुम्हाला प्रिसाइज रायटिंग येते, तुम्हाला तिथं जे ट्रान्सलेशन असते तेच इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश असते. मग तेव्हा इश्यू होतात आपल्याला. मग तेव्हा वाक्य असते कंटिन्यू मध्ये, आपण बोलतो परफेक्ट मध्ये. वाक्य असतं की ते क्रिया सुरू होती की तो काय करत होता, तो लपून तिथून जात होता. तर लगेच तुम्ही काय बोलला त्या वाक्याला मराठीमध्ये करताना? तो लपून तिथून गेलेला होता. म्हणजे जिथं कंटिन्यू बोलायचं होतं तिथं परफेक्ट बोलून घेतलं आपण. म्हणजे क्रियातला टेन्स चुकून जाणार तुमचा, ते समजणार नाही, खूप मोठा इश्यू होतो. ओके, सो हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही तिला फसवलेलं, एवढं डिटेलमध्ये येईल तुम्हाला बेसिक लेक्चर जर बघितले आपले तर. तुम्ही तिला फसवलेलं, हॅवचा अर्थ ते आहे. आता मला प्रश्न बनवायचा. कसा बनतो प्रश्न? प्रश्न बनवण्यासाठी जो वाक्याचा हेल्पिंग वर्ब असतो त्याला सुरुवातीला घ्यायचं असते, जो वाक्याचा सब्जेक्ट असतो त्याला इथं घ्यायचं असते, आणि ऍट द एंड क्वेश्चन मार्क लावायचा असते. संपलं, एवढा सोपा असतो. म्हणजे आपण काय करणार, आपण प्रश्न असा बनवणार की हॅव यू, काय म्हणणार आपण, हॅव यू चीटेड हर. म्हणजे हा झाला तयार प्रश्न. मग आता प्रश्नाला मराठीत कसं करायचं बरं? प्रश्नाला मराठीत नाही करतायत, त्यासाठी स्टेटमेंट बघून घ्या. तुम्ही तिला फसवलेलं आहे, आणि मराठीत काय करायचं, तुम्ही तिला फसवलेलं आहे का क्वेश्चन मार्क. का मनाने घ्यावा लागतो, त्याचा कुठलाही इंग्लिश वर्ड नसतो. ओके, आलं लक्षात. सो ह्याच मराठी करायचं, फक्त शेवटी का क्वेश्चन मार्क. क्लिअर आहे? बनवता येईल सर्वांना प्रश्न बनवणं खूपच सोपं आहे. त्यासाठी फक्त नीड आहे आपल्याला एका हेल्पिंग वर्बची. क्लिअर? मी इथं तुम्हाला येस नो वाला क्वेश्चन अगोदर सांगत आहे. सो सुरुवातीला मी तुम्हाला जेवढे काही येस नो वाला भाग आहे हा क्लिअर करून देतो, जेणेकरून तुम्हाला कुठला इश्यू होणार नाही. येस नो वाला, आणि नंतर डब्ल्यूच वर्ड घेतो डिटेलमध्ये आजच्या लेक्चरमध्ये. चला ठीक आहे, आजचं लेक्चर सुरुवात करूया आपण. इथपर्यंत समजलं आपल्याला की मग या दोघांचं कसं करणार. यांचं तर समजलं इझी. हेल्पिंग वर्ब जेवढी दिसतात सुरुवातीला घ्या, ऍट द एंड क्वेश्चन मार्क लावा, आणि मराठीमध्ये पण का लावा आणि क्वेश्चन मार्क लावा, एवढं इझी आहे. पण या दोघांचं कसं आहे तेच तर शिकायचं आहे. त्याच्यावर ते सर्वात जास्त एक्झाममध्ये क्वेश्चन येतात, त्याच्यावर ते सर्वात जास्त इंग्लिशमध्ये वाक्य बोलू शकतो, आणि तोच भाग सर्वात महत्त्वाचा असतो ज्याचं नाव आहे सिंपल. याचं नाव आहे सिंपल प्रेझेंट. सिंपल पास्ट मध्ये एवढे सिंपल नाहीत, ते सर्वांपेक्षा कठीण आहेत. पण ते कठीण मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सर्वात सोपे करून देणार आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता समजून घेऊ. आता एक तर समजलं नक्की प्रश्न तयार कसे होतात. एक एक्झाम्पल घेऊया. 12 टेन्सेस आहेत. 12 टेन्सेसचे तुम्हाला प्रत्येक टेन्सचे
प्रत्येक टेन्सचे तुम्हाला 6 वाक्य करता आले पाहिजे, 6 वाक्य करता आले पाहिजे तुम्हाला प्रत्येक टेन्सचे. हे केव्हा करता येतील? तुम्ही म्हणा सर अजूनपर्यंत आम्ही WH वर्डचा यूज शिकलो नाही अजूनपर्यंत, मग तुम्ही तर WH वर्डचे वाक्य दिले. यस, 1-2 मिनिटं मला द्या फक्त, मी तुम्हाला सांगतो तुम्ही तसं करा. आहे ना, मी तुम्हाला अजूनपर्यंत WH वर्ड नाही शिकवले, मी शिकवणार आहे. मी काय शिकवणार आहे तुम्हाला बघा, मी तुम्हाला शिकवणार आहे. एकच मिनिट द्या मला. हे सर्व तुम्ही शिकणार आहात की कोणाचा निगेटिव्ह फॉर्म होत नाही कसं काय, सर्व शिकवणार. WH वर्ड मी तुम्हाला हे शिकवणार की हे WH वर्ड असतात, कशा पद्धतीने प्रश्न विचारतो, कशा पद्धतीनं व्हॉटचा यूज काय असतो, हुचा यूज कसा करायचा, काय कंडिशन्स आहेत, काय रिस्ट्रिक्शन्स आहेत, काय अपवाद आहेत, हे सर्व तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये शिकणार. हे सर्वच्या सर्व भाग तुम्हाला बघा पुढे दिलेला आहे, समोर दिलेला आहे. खूप महत्वाचा भाग आहे, आणखी खूप काही आहे समोर. हे सर्व आपण क्लिअर करू. बट त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला येस नो टाईपचे जे वाक्य आहेत किंवा टोटल जे टेन्सेस आहेत ते आपल्याला अगोदर क्लिअर करायचे आहेत. चला, तुम्हाला माहिती असेल 12 टेन्सेस आहेत. मी एकच मिनिट घेतो फक्त तुमचा. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 12 टेन्सेस असतात. किती? 12. तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू किती असतात? कंटिन्यूचे 3 टेन्सेस असतात. ओके, प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू. तुम्हाला सर्वांना माहित असेल परफेक्टचे सुद्धा 3 टेन्स असतात. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. बेसिक मध्ये घेतला आपण हे सर्व. तुम्हाला माहित असेल सिंपलचे जो सिंपल टेन्स असतो, सिंपलचे सुद्धा 3 टेन्स असतात. आणि कंटिन्यू जो परफेक्ट पण आहे आणि कंटिन्यू पण आहे त्याचे सुद्धा 3 टेन्सेस असतात. तर असे टोटल 12 टेन्सेस असतात. मग एका टेन्सचे जर 6 वाक्य होत असतील, मी काय म्हणतो लक्षात ठेवा, जर एका टेन्सचे किती वाक्य होत असतील? 6 होत असतील, तर 12चे किती होतील? मग 12 72, 72. मग तुम्हाला जर एका वाक्याचे 72 वाक्य करता आले तर तुम्ही बेसिक स्ट्रक्चरमध्ये स्ट्रॉंग आहात, फक्त बेसिक स्ट्रक्चरमध्ये आणि ॲडव्हान्स स्ट्रक्चरमध्ये. पण तुम्हाला त्याचा यूज नाही करता येत ते सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये शिकवणार मी. तो यूज, ते स्ट्रक्चर. ओके, बघा काय असते. एक वाक्य आला म्हणजे सर्व वाक्य येतात इझिली तुम्हाला, आणि हे माहित असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणा सर मग हुमच का घेतला, व्हॉट का नाही घेतला, व्हेन का नाही घेतला, या काचे उत्तर तुम्हाला मी WH वर्ड शिकवताना देतो. आता फक्त एवढं अजून करा की कुठलं तरी एक WH वर्ड हवं होतं आपल्याला कुठलं तरी एक WH वर्ड हवं होतं, कारण एका वाक्याचे 6 करायचे होते म्हणून. ओके, आता बनतात कसे मी स्वतः बनवून दाखवतो, त्याच्याकडे फोकस करा. खूप सारे विद्यार्थी म्हणजे सर हे ऑलरेडी आम्ही केलेलं आहे, आम्ही बघितलेलं आहे, आम्हाला माहित आहे. मग प्रॉब्लेम तेव्हाच होतो जेव्हा आपली रिव्हिजन होत नाही वेळेवर, आणि म्हणतो की सर ते मला येत होतं पण वेळेवर आठवलं नाही, किंवा मला ते येत होतं पण तो ॲडव्हान्स क्वेश्चन चुकला, कारण मला ते बेसिक माहित होतं, त्याच्यातला कुठला कॉन्सेप्ट माझा मिसिंग झालेला होता. येत असेल तरी बघा, स्किप करू नका, मी तुमची 100% गॅरंटी घेतो. ओके, चला बघा आता काय म्हणायचं मला. फक्त इथं फक्त तुम्ही काय करा, एक वाक्य समजून घ्या की प्रेझेंट कंटिन्यूचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज आर प्लस V4 आणि प्लस ऑब्जेक्ट. बेसिकली हे स्ट्रक्चर असते तुमच्या प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची ट्रिक सुद्धा मी बेसिक लेक्चरमध्ये शिकवलेली आहे, जाऊन बघून घ्याल. पुढे चला. आता फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग कुठलं एक सब्जेक्ट घ्या. मी कोणाचंही नाव घेतो, मी तर नाव घेतलं राहुलचं. राहुल एक सब्जेक्ट आहे. ओके, मग आता राहुल सब्जेक्ट घेतला. आता तिघांपैकी एक वर्ड घ्यायचा तुम्हाला. मग राहुलला एम तर लागू शकत नाही, एम तर लागतो फक्त आयला, सोडून द्या. राहुलला आर लागू शकत नाही कारण आर लागतो अनेकाला, राहुल तर एक आहे. मग एक वचनला काय लावत असतो आपण, तर इज लावत असतो. सो राहुल इज म्हणजे अगोदर आपण सब्जेक्ट घेतला, नंतर एमिजार पैकी एक शब्द घेतला. आता आपल्याला नीड आहे V4 ची. V4 म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ING आणि मराठीमध्ये त लागतो. सो काय म्हणणार, राहुल इज. आता V4 काय घेणार, राहुल इज मेकिंग. राहुल इज मेकिंग. आता राहुल बनवत आहे, पण राहुल काय बनवत आहे? राहुल तर बनवत आहे, पण राहुल काय बनवत आहे? आता समोर मला ऑब्जेक्ट मांडायचा आहे. ऑब्जेक्ट याला काय नाही प्रश्न विचारा. प्लॅन, एक प्लॅन. आता प्लॅनला जर तुम्ही मोजू शकता की राहुलने 2 प्लॅन बनवले, 3 प्लॅन बनवले, तर आर्टिकल लागणार, कारण तो होणार काउंटेबल. पण ज्या प्लॅनिंग असतात आपल्या, त्याला आता इथं काउंटेबल नाही राहणार. ज्या आपल्या प्लॅनिंग असतात, म्हणजे तुम्ही एका सेन्स मध्ये बोलत आहे, थिंकिंग मध्ये बोलत आहे. चला, राहुल इज मेकिंग अ प्लॅन म्हणजे मी ऑब्जेक्ट सुद्धा घेतला, मी V4 सुद्धा घेतला, मी एमिजार पैकी इज पण घेतला आणि सब्जेक्ट पण घेतला. अशा प्रकारचे वाक्य तयार होत असतात. सो सब्जेक्ट, एमिजार पैकी आर, कॉलिंग V4 आणि मी ऑब्जेक्ट. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण वाक्य बनवणे शिकलो लेक्चर नंबर 2 आणि लेक्चर नंबर 3 मध्ये. दुसरा दिवस आणि तिसरा दिवस बघून घ्या. तुम्ही म्हणा सर असे वाक्य आम्हाला बनवता येत नाही, काय करू? लेक्चर नंबर 2 आणि लेक्चर नंबर 3 बघा अगदी डिटेलमध्ये, की जे ना कुठल्या तुम्ही युट्यूबला चेक करा. मी तुम्हाला चॅलेंज देतो, संपूर्ण युट्यूबला एवढा बेसिक पासून नाही आहे, आणि संपूर्ण कुठल्याही पुस्तकात घ्या तुम्ही, हे बेसिक दिलेलं नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे जरा बेसिक शिकवलं तर एक्झामचं केव्हा शिकू. पण आपण हा कोर्स असा डिझाईन केलेला आहे की याच्या 60 लेक्चरमध्ये बेसिक, ॲडव्हान्स, झिरो सर्व कव्हर होते, म्हणजे तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज पडत नाही. चला ठीक आहे, बघा आता काय करणार. फक्त समजून घ्या की निगेटिव्ह वाक्य तयार कसं होते.
निगेटिव्ह वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला नॉट लावायचा असतो. मग नॉट लावायचा असेल तर नॉट येत नाही वाक्यामध्ये जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल. आणि कधीही एक समजून घ्या, हा नॉट येतो कुठे कुठे, इथं विद्यार्थी चुकावतात. खूप सारे विद्यार्थ्याला असं वाटते की सर नॉट कुठे कुठे घेऊ शकतो. सब्जेक्टच्या अगोदर नॉट कधीच येत नाही आणि जर आला लपून येतो. तुम्ही मला सर नाही समजलं. सब्जेक्टच्या अगोदर कधीही वाक्यात नॉट येत नाही आणि मेन वर्बच्या नंतर कधी नॉट येत नाही. ह्या दोन गोष्टी समजून घ्या. जर नॉट मेन वर्बच्या नंतर किंवा सब्जेक्टच्या अगोदर आला तुमचं वाक्य चुकीचं आहे. आलं लक्षात. हा जो नॉट आहे ना याच्या खूप कंडिशन्स आहेत. एक तर मी आलो वाक्यात तर सब्जेक्टच्या नंतर येईल आणि आलो तर मेन वर्बच्या अगोदरच येईल, तसा मी येत नाही वाक्यामध्ये. असं कोणाचं म्हणायचं असते, नॉटचं म्हणायचं असते. विदाऊट हेल्पिंग वर्ब सुद्धा मी येत नाही असं कोणाचं म्हणायचं असते. कोणाचे रेस्ट्रिक्शन्स आहेत, नॉटच्या रेस्ट्रिक्शन्स आहेत. समजून घेऊ. राहुल इज मेकिंग अ प्लॅन. राहुल प्लॅन बनवत आहे. आता मला निगेटिव्ह बोलायचं की नाही राहुल प्लॅन नाही बनवत आहे. आता निगेटिव्ह करा. मग निगेटिव्ह करण्यासाठी काय करणार आपण, फक्त राहुलचा राहुलच राहणार. बघा किती इझी आहे. राहुल इज आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर मी काय करणार, नॉट लिहिणार. तुम्ही म्हणा सर तुम्ही आताच तर बोलले की सब्जेक्टच्या नंतर येतो. नंतर येतो पण कुठे येतो ते तर सांगितलं नाही ना मी, हेल्पिंग वर्बच्या नंतर. ओके. पण हा नॉट कधीच सब्जेक्टच्या अगोदर येणार नाही. हा जो सब्जेक्ट आहे याच्या अगोदर नॉट कधीच येणार नाही. आलं लक्षात. आणि जर आला तर लपून येणार, तो नॉट सारखा दिसणार नाही. ओके, एवढं समजून घ्यायचं. सो राहुल इज नॉट मेकिंग अ प्लॅन. बाकी सर्व सेम राहणार. शेवटी फुल स्टॉप. राहुल प्लॅन बनवत आहे, राहुल प्लॅन नाही बनवत आहे. आता हे दोन तर ठीक आहे, आम्हाला समजलं. यू आर कॉलिंग मी म्हणजे तुम्ही मला बोलवत आहे. यू आर नॉट कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत नाही आहे. हे दोन वाक्य आम्हाला समजले. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आम्ही करून घेऊ. आता हे दोन वाक्य काय असतात, पहिल्या वाक्याला म्हटलं जाते पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या वाक्याला म्हटलं जाते निगेटिव्ह. हे झालं तुमचे दोन वाक्य आणि जनरली सर्वांनाच येतात. बस नॉट लावायचा असतो हेल्पिंग वर्बच्या नंतर. एवढी इझी आहे. पुढे चला. आता दोन वाक्य जसे तुम्ही कोणाचे केले, साध्या वाक्याचे म्हणजे जे स्टेटमेंट वालं, जे असर्टिव्ह आलं, जे अफर्मेटिव्ह वाक्य त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्ही केलं तर तसे तुम्हाला आता प्रश्नार्थ वाक्याचे करायचे आहेत. म्हणजे आता प्रश्नार्थ वाक्य काय कसं बनणार तुम्हाला माहिती आहे कसं बनते. तर या दोघांना काय करायचं असतं माहिती आहे का, हा जो आर असतो हा सुरुवातीला घ्या आणि हा जो यू आहे हा इथं ठेवा. हा जो आर आहे सुरुवातीला घ्या, हा जो यू आहे बस इथं ठेवा आणि शेवटी क्वेश्चन मार्क. किती इझी होतं. काही कठीण वाटलं तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे मी काय करणार, हा जो इज आहे हा इथं घेणार आणि हा जो राहुल आहे त्याला इथं ठेवून देणार. हा जो इज आहे इथं घेणार, हा जो राहुल आहे इथं ठेवणार. कारण याला हेल्पिंग वर्ब म्हणतात. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला नसेल तर ऍट द एंड क्वेश्चन मार्क लावू शकत नाही. ही कंडिशन आहे. सर्वच्या दिलेल्या तुम्ही बघून घेसाल. मी फक्त ते कठीण आहे ते सांगतो अगोदर जेणेकरून तुम्हाला सोपं जाणार सर्व काही. चला पुढे जाऊया. सो आपण काय म्हणणार याच्यामध्ये समजून घेऊ. राहुल इज नॉट. आता वाक्य तर घेतलं आपण. आता आपण काय करणार, आता याचा प्रश्न तयार करणार. प्रश्न कसा तयार होतो, इज राहुल मेकिंग अ प्लॅन बनवलं. आता मला आता शेवटी क्वेश्चन मार्क का वगैरे गेला, बिकॉज सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आहे. तेच तर शिकवत होतो आणि याचं येस नो वाक्य आन्सर सुद्धा तुम्हाला देता आलं पाहिजे. इज राहुल मेकिंग अ प्लॅन. राहुल प्लॅन बनवता का, यस राहुल इज मेकिंग अ प्लॅन. नो राहुल इज नॉट मेकिंग अ प्लॅन. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आन्सर देता आला पाहिजे आपल्याला. चला पुढे जाऊया. आणखी निगेटिव्ह करताना सेम तेच काय, इज. खूप सारे विद्यार्थी नॉट इथं घेतात आणि वाक्य चुकवतात. असं वाक्य बरोबर नसते. खूप सारे विद्यार्थी मला होमवर्क पाठवतात, माझ्या पर्सनल नंबरला होमवर्क पाठवतात, मी बघतो आणि सर्वात मोठी चुकी काय असते माहिती आहे का त्यांची, हे नॉट इथं घेतात. नॉट कधीही सब्जेक्टच्या, हा जर वाक्याचा सब्जेक्ट आहे तर वाक्याच्या सब्जेक्टच्या अगोदर नॉट कधी देत नाही. जर आला तुमचं वाक्य चुकीचं असते. हा एक कंडिशन आहे येण्याची फक्त, पण नॉट नसेल तो. हा काय होऊन जातो माहिती आहे का, इजंट. हा काय होऊन जातो, इज. हा लपून येऊ शकतो, लपून असा. पण असा सामने सर्वांच्या समोर नाही येऊ शकत कारण त्याला परमिशनच नाहीये. म्हणजे हा जो नॉट आहे याला सब्जेक्टच्या अगोदर येण्याची परमिशनच नाहीये आणि याचं असेल तर लपून जावं लागते. हे समजून घ्यायचं तुम्हाला कधीही. आणि हा जो नॉट आहे कधीच मेनूच्या नंतर जाणार नाही. म्हणजे मेकिंग नॉट होणारच नाही. मेकिंग नॉट नाही होणार. कसं काय होणार, कारण तो मेन वर्ब आहे आणि मेनूच्या नंतर कधीच नॉट नसतो. एक तर मेनूच्या अगोदर किंवा सब्जेक्टच्या नंतर. ह्या दोन कंडिशन समजून घ्या. याच्यावर भरपूर क्वेश्चन एक्झाम मध्ये पाहायला मिळतात तुम्हाला. बोलताना चुका, पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना चुका, प्रत्येक ठिकाणी चुका असतात आपल्याला. कारण हे बेसिक पुस्तकात दिलेलं नसते, त्याच्यामुळेच चुका होतात आपल्या. आणि हे बेसिक तुमचं तेव्हा स्ट्रॉंग होते जेव्हा तुम्ही प्रश्न बघता, तुम्ही कशा पद्धतीचा क्वेश्चनचा विचारण्याचा दृष्टिकोन असतो ते बघतात, तेव्हा समजते तुम्हाला की नेमकं एक्झॅक्ट अभ्यास कसा करायचा. चला पुढे जाऊया. समजलं तुम्हाला आता. बस तुम्ही काय केलं, फक्त इथं हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतले आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क लावले. कसं होते. सो इज राहुल मेकिंग अ प्लॅन, इज नॉट राहुल मेकिंग अ प्लॅन, हे सेम राहणार, फक्त एंडिंगला क्वेश्चन मार्क. राहुल प्लॅन बनवत आहे का, राहुल प्लॅन नाही बनवत आहे का, इथपर्यंत क्लिअर झाला. आता हे तर समजलं. सेम तुम्ही आता काय करणार,
सेम याच पद्धतीने तुम्ही, मी सर्व बाकीचे जे आहेत ना मराठीत सांगतो, फक्त तुम्हाला समजलं करायचं कसं, मी फटाफट तुम्हाला बोलून सांगतो, मग नंतर आपण डब्ल्यूची वर्ड शिकूया. अगोदर बनते कसं आहे समजून घ्या. चला बघू. आता काय म्हणायचं मला, हा डब्ल्यूच वर्ड, कुठलाही डब्ल्यूच वर्ड, मी काय म्हणतो बघा, असं नाही की हुमच, कुठलाही डब्ल्यूच वर्ड मी इथं घेऊ शकतो. मी इथं घेतला वाय आणि सेकंड नंबरला पण घेतला वाय. तुम्ही नोटीस केलं मी काय केलं, 2 वाक्य डब्ल्यूच वर्डचे, 2 वाक्य येस नोचे आणि 2 वाक्य आपल्या साध्या टेनचे, असे तुम्हाला घेऊन 6 वाक्य बनवायचे आहेत. हे जे 2 आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याला रिटोरिकल पॉझिटिव्ह रिटोरिकल निगेटिव्ह, याला डब्ल्यूच वर्ड पॉझिटिव्ह डब्ल्यूच वर्ड निगेटिव्ह असं नाव असते. समजलं मी काय म्हणत आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, रिटोरिकल पॉझिटिव्ह रिटोरिकल निगेटिव्ह, किंवा येस नो टाईप पॉझिटिव्ह येस नो टाईप निगेटिव्ह, तुम्ही असंही म्हणू शकता, किंवा येस वाला सेंटेन्स नो वाला सेंटेन्स तुम्ही असंही म्हणू शकता. ओके, सो येस नो पॉझिटिव्ह येस नो निगेटिव्ह, रिटोरिकल पॉझिटिव्ह रिटोरिकल निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह पॉझिटिव्ह इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह, खूप सारे नाव आहेत त्याला. डब्ल्यूच वर्ड पॉझिटिव्ह डब्ल्यूच वर्ड निगेटिव्ह. समजा 3 जोड्या समजल्या, 3 जोड्या, पहिली जोडी साधं वाक्य आपलं, दुसरी जोडी आपलं येस नो वाला प्रश्नार्थ वाक्य, आणि तिसरी जोडी आपलं डब्ल्यूच वर्ड वाला वाक्य. तर असे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 3 जोड्यांमध्ये करता आलं पाहिजे. चला ठीक आहे, कुठला एक डब्ल्यूच वर्ड घ्या आणि काय करा माहिती आहे का, या सेंटेन्सला उचला आणि कॉपी पेस्ट करा इथं. व्हाय इज राहुल मेकिंग, बाकी कुठे चेंज होत नाही, सेम असंच राहणार, शेवटी क्वेश्चन मार्क राहणार. सेम इथं पण व्हाय इज राहुल, नॉट कुठे येणार, राहुलच्या नंतर, नॉट मेकिंग बाकी सर्व सेम राहणार, शेवटी क्वेश्चन मार्क. हे समजून घ्यायचं आपल्याला. व्हाय इज राहुल मेकिंग अ प्लॅन, राहुल प्लॅन का बरं बनवत आहे. व्हाय इज राहुल नॉट मेकिंग अ प्लॅन, राहुल का बरं प्लॅन नाही बनवत आहे. मग या पद्धतीने तुम्हाला 6 वाक्य करता आले पाहिजे, जेणेकरून तुमचं ऍडव्हान्स स्ट्रक्चर क्लिअर असेल. ऑलरेडी मी बेसिक स्ट्रक्चर शिकवले तुम्हाला लेक्चर नंबर 2 आणि लेक्चर नंबर 3 मध्ये. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ऍडव्हान्स स्ट्रक्चर शिकवतो आणि डब्ल्यूच वर्ड सुद्धा सोबतच घेतो, जेणेकरून तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर बनणार आहात. चला समजलं आता. यू आर कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत आहे. यू आर नॉट कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत नाही आहे. आर यू कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत आहे का. आर यू नॉट कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत नाही आहे का. हुम आर यू कॉलिंग, आता मी का बरं कट केला मी, हेच तुम्हाला डब्ल्यूच वर्ड मध्ये शिकवणार आहे. कारण जेव्हा वाक्यात हुम असतो तेव्हा वाक्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह केस नसते. आता हे ऑब्जेक्टिव्ह केस काय, सब्जेक्टिव्ह केस काय, हे अजून मी तुम्हाला सांगितलं नाही, हे मी शिकवणार आहे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये डब्ल्यूच वर्ड शिकवत असताना. तिथं समजेल तुम्हाला की का बरं मी मिसिंग झाला. म्हणजे म्हणतात ना, नाही सर हे तर माहित आहे, हे तर शिकलो नाही, अजून खूप काही शिकायचं आहे तुम्हाला. चला पुढे. हुम आर यू कॉलिंग, तुम्ही कोणाला बरं बोलवत आहे. हुम आर यू नॉट कॉलिंग, तुम्ही कोणाला बोलवत नाही आहात. म्हणजे कधीही नॉट सब्जेक्टच्या नंतरच आला पाहिजे. सब्जेक्टच्या अगोदर जर नॉट यायला लागला तर समजून जायचं वाक्य चुकीचं आहे. कधीच नॉट सब्जेक्टच्या अगोदर येत नाही, मेनूच्या नंतर येत नाही, एवढं नक्कीच लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला इंटरोगेटिव्ह समजलं. मग याच्यावर फोकस ठेवून तुम्ही काय करू शकता, आता हे सर्व वाक्य बनवू शकता. बघा आता मी फटाफट सांगतो फक्त. आता याचा फॉर्म्युला तर माहितीच असेल, नसेल माहिती परत लिहून देतो. सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, या फॉर्म्युल्यामध्ये वाक्य दिसेल आणि याचा शेवट होतो त होता, त होती, त होतो. आणि जो पहिला बघितला याचा शेवट असतो त आहे, हा याचा शेवट होता त आहे. बघा आता, यू वर कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत होते. यू वर नॉट कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत नव्हते. वर यू कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत होते का. वर यू नॉट कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत नव्हते का. हुम वर यू कॉलिंग, तुम्ही कोणाला बोलवत होते. हुम वर यू नॉट कॉलिंग, तुम्ही कोणाला बोलवत नव्हते. म्हणजे जर का मी तुम्हाला एक वाक्य दिलं तर त्याचे 6 वाक्य करता आले पाहिजे आणि ते 6 वाक्य करून तुम्हाला 72 वाक्य सुद्धा करता आले पाहिजे. पण एवढं सोपं पण नाहीये, कारण शेवटचे जे 2 आहेत सिंपल ते मी शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर डब्ल्यूच वर्ड शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही इश्यू राहणार नाही. चला पुढे. मग हे बघून घ्या कसे बनतात. जर एक वाक्य दिलं आपल्याला, हे बेसिक शिकलो आपण. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. काही विद्यार्थी म्हणतील सर हे बेसिक वाले शिकवले का. यस, ऑलरेडी लेक्चर नंबर 2 आणि लेक्चर नंबर 3 मध्ये डिटेल मध्ये शिकवले 2 तयार कसे होतात. बस हे आलं म्हणजे हे कसं येते ह्या शिकवलं मी तुम्हाला की किती इझी आहे, एकावर एक डिपेंड आहे. ओके, तो असेल, याचा शेवट होतो तो असेल. हे सर्व झालेलं आहे लेक्चर नंबर 2 आणि 3 मध्ये, जाऊन बघून घ्या. झालं पॉसिबल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाकून देईल. चला, यू विल बी कॉलिंग मी, याच्यातला मेन वर्ब विलच असतो. तुम्ही म्हणा सर बी नाही, बीला समोर ओढायचं. यू विल बी कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत असाल. यू विल नॉट बी, बघा हा नॉट कुठे आहे, मी परत एकदा सांगतो. कधीही सब्जेक्टच्या नंतर आणि मेनूच्या अगोदर. मग आता अगोदरच आहे ना, पण बी बघा आपल्याला असं वाटतं शाल बी विल बी एकत्र आहे, नाही. मी बघा काय केलं, शाल ऑब्लिक विल प्लस बी केला, प्लस बी, बी समजून घ्या व्यवस्थित. सो यू म्हणजे तुम्ही मला बोलवत नसाल. विल यू बी कॉलिंग मी,
बी बघितला कुठे आहे, बी घेऊ नका, फक्त विल येणार. मी तुम्हाला हेल्पिंग ऑफ लिहून दिले, तेवढेच सुरुवातीला येऊ शकतात. विल यू बी कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत असाल का? विल यू नॉट बी, बघा सब्जेक्टच्या नंतर. विल यू नॉट बी कॉलिंग मी, तुम्ही मला बोलवत नसाल का? हुम विल यू बी कॉलिंग, तुम्ही कोणाला बोलवत असाल? हुम विल यू नॉट बी कॉलिंग, तुम्ही कोणाला बोलवत नसाल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे टोटल वाक्य आता करू शकता. हे तुम्हाला करायचे आहेत. यू हॅव कॉल्ड मी, यू हॅव नॉट कॉल्ड मी, हॅव यू कॉल्ड मी, हॅव यू नॉट कॉल्ड मी, हुम हॅव यू कॉल्ड, हुम हॅव यू नॉट कॉल्ड. म्हणजे तुम्ही मला बोलवलेलं आहे, तुम्ही मला बोलवलेलं नाही आहे. तुम्ही मला बोलवलेलं आहे का? हॅव यू कॉल्ड मी, तुम्ही मला बोलवलेलं आहे का? हॅव यू नॉट कॉल्ड मी, तुम्ही मला बोलवलेलं नाही आहे का? मग अशा पद्धतीचं एकच वाक्य मी कितीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला? टोटली मी, तुम्ही बघू शकता, हे 72 वाक्य आहेत. त्या 72 मध्ये पण कंडिशन काय, मी बाकी दाखवत काय आहे तुम्हाला, कारण तुम्हाला माहित आहे जर तुम्हाला पहिलं वाक्य आलं तर बाकीचे सर्व येतात. आजचं लेक्चर कासाठी आहे की तुम्हाला जर मी एक वाक्य दिलं आणि तुम्हाला जर ऑलरेडी 12 टेन्सेस येतात, यू नो 12 टेन्सेस, म्हणजे तुम्हाला काय माहित आहे, 12 टेन्सेस माहित आहेत, आणि तुम्हाला एक वाक्य दिलं तर डोळे बंद करून तुम्ही 72 करू शकता, डोळे बंद करून. पण कंडिशन काय, आपल्याला अगोदर एकाचे 12 आले पाहिजे. लेक्चर नंबर 2 आणि लेक्चर नंबर 3 बघा, म्हणजे तुम्हाला एका वाक्याचे 12 येतील बेसिकवाले. आणि जेव्हा तुम्हाला एकाचे 12 येतील तेव्हा बिना पाहून तुम्ही एकाचे 72 करू शकाल. आणि जेव्हा तुम्ही एकाचे 72 करू शकाल मग तुम्हाला इंग्लिश बोलणं, यू कॅन टॉक टू इन इंग्लिश, you can talk in English. Why? Because you have a lot of structures, means you know one sentence you can convert into 72 sentences. So you know lot of persons, lot of people using only tenses formula. आता हे जे टेन्सेस फॉर्म्युले असतात हे तुम्हाला यूज करून तुम्ही जास्तीत जास्त टॉकिंग करता. चला एक काम करूया आपण आता. हे मी रेट का केलं, स्पीकिंग मध्ये नॉट केलेलं चालते, ग्रामर मध्ये चालत नाही. इथं अजून नॉट लागलेला ना, नॉट याच्यात होत नाही. मी रेड कलर मध्ये का देण्याचा प्रश्न का होता, कारण बेसिकली आपले जे रेफरन्स पुस्तक असतात त्यांचं म्हणणं हे वाक्य होतच नाही, मुळात हे वाक्य होतच नाही. झालं तर असं होणार, पण त्यांचं पुस्तकाचं काय म्हणणं आहे, मुळात होतच नाही. पण तरी सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न आलेले आहेत आणि तिथं असं ऑप्शनच नव्हतं की वाक्य चुकीचं आहे, मग तिथं उत्तर देणं आपल्याला अपेक्षित होतं. मग मला म्हणायचं रेफरन्स पुस्तक हे म्हणतात आणि पेपरमध्ये हे देतात, ते कधी मॅच होत नाही, मग ऑब्जेक्शन घेतलं तर कॅन्सल करत नाहीत. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं, अशा कंडिशनमध्ये एकच काम करायचं की नॉट लागतो कुठे ते शिकून घ्यायचं. तेच आपल्या सब्जेक्टच्या नंतर म्हणजे हेल्पिंग ऑफच्या नंतर नेहमी नॉट लावतो आपण. हेल्पिंग ऑफच्या नंतर म्हणजे सब्जेक्टच्या नंतरच आपण काय करतो, नॉट लावत असतो, बस तेच. पण रेड कलरमध्ये काय केलं, कारण रेफरन्स पुस्तक म्हणते की याला नॉट लागत नाही, पेपरमध्ये वरतून प्रश्न येतो, काय करणार मग, नॉट असा करणार. तुम्हाला ऑप्शनच नाहीये सांगण्याचा की 4 पैकी बरोबर सांगा, तर तेव्हा सांगावंच लागेल ना तुम्हाला, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तर मग असं असेल, कारण ऑलरेडी असे प्रश्न आलेले आहेत. कारण मी 1984 पासून 2025 पर्यंत जे काही प्रश्नपत्रिका अनालिसिस करतो, म्हणून मी तुम्हाला इंग्लिश कशातून शिकवतो, पुस्तकातून नाही. की 1984 पासून तर 2025 पर्यंत काय ट्रेंड आहे, त्यांना काय उत्तर अपेक्षित आहे, कशा पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत आले आणि कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, हे मला फक्त तेवढं समजलं जेव्हा हे आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका मी अनालिसिस केल्या त्याच्यामुळे. चला ठीक आहे, पुढे जाऊया. मग तेच म्हणायचं नॉट कुठे लागतं एकदा बघून घ्या. आता रेट करण्याचा उद्देश हाच होता की जे परफेक्ट पण असतात, कंटिन्यू पण असतात. काय असतात, परफेक्ट पण असतात आणि कंटिन्यू पण असतात. परत बघू शकता, परफेक्ट पण असतात आणि कंटिन्यू पण असतात. तर त्याच्यामध्ये नॉट लागत नाही, हा जो नॉट लावलेला आहे ना हा लागत नाही. क्लिअर, बस एवढंच आहे. मग हे वाक्य जर आलं तर बाकी सर्व करू शकता, ते तर बघितलंच आपण. नाही, याची PDF गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशनवरती तुम्हाला मिळून जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी प्ले स्टोअर, ऍप स्टोअर, विंडोजवरून काय करा, गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. तुम्हाला प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरला इझिली भेटून जाईल. विंडोजसाठी लिंक घ्यावं लागेल आपल्या टेलिग्रामवरून किंवा कॉन्टॅक्ट करून, पण ऍप स्टोअर किंवा प्ले स्टोअर दोन्ही ठिकाणी आपलं ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. फक्त गायत्री अकॅडमी सर्च करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. जी वाला लोगो दिसेल तुम्हाला, ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स चेक करायचा आहे आणि तिथं कंटेंटवर जाऊन तुम्ही क्लिक केलं, बेसिक टू ऍडव्हान्स, BTA नाव पण दिलं त्याला, B2A नाव दिलेलं आहे आम्ही, बेसिक टू ऍडव्हान्स. त्याच्यावर क्लिक करून कंटेंटवर क्लिक करा. कंटेंटवर क्लिक केल्यानंतर बेसिक टू ऍडव्हान्स फोल्डर बघा, बेसिक टू ऍडव्हान्स हे फोल्डर बघा. या फोल्डर मध्ये तुम्हाला काय मिळेल, व्हिडिओ मिळेल, त्या बाजूलाच PDF मिळेल, त्याच्या बाजूलाच क्विज म्हणजे त्याला टेस्ट म्हणतात. म्हणजे आमचं काम फक्त शिकवणं नाही, व्हिडिओ देणं नाही किंवा PDF नोट्स, प्रिंटेबल नोट्स देणे नाही. तुम्हाला किती येते, आजचं लेक्चर बघून तुम्हाला किती समजलं हे स्वतःला चेक करा. मी आजचं हे 5वं लेक्चर आहे आणि या 5 लेक्चरवर तुम्हाला आतापर्यंत 5 व्हिडिओ, या 5 PDF नोट्स आणि 5 क्विज तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर जाऊन तुम्ही नक्की स्वतःला चेक करा की तुम्हाला किती समजलं लेक्चर्स कडून. हे सर्व आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण त्या ऍप्लिकेशनमध्ये देत आहोत. ओके, कारण युट्यूबला आपण PDF प्रोव्हाइड नाही करू शकत, टेस्ट सिरीज नाही देऊ शकत, तर आपलं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या. चला पुढे जाऊया आपण. आता काय करायचं आपल्याला,
आता शिकायचा आपल्याला ॲडव्हान्स भाग. हा आहे तुमचा ॲडव्हान्स भाग, त्याच्यावर आपल्याला थोडासा टाइम स्पेंड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर शिकायचं आपल्याला डब्ल्यूएच वर्ड, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त चुका तुम्ही करता. चला बघा बरं काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. तुम्हाला माहित आहे की यांच्यामध्ये स्वतःचं तर काय नसते, हेल्पिंग वर्बच नसते. मग काय करणार, यासाठी मी काय करतो, तुम्हाला एक चार्ट सांगतो. हा चार्ट मी सांगतो लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या, काही करा, पण याच्यात चुका तुम्ही करता मला माहित आहे. चार्ट असा आहे, चार्ट या साईडला लिहून देतो. जर V1 असेल तर डू घ्यावा लागतो, आणि जर डू असेल तर V1 घ्यावा लागतो. जर V5 असेल तर डज घ्यावा लागतो, आणि जर डज असेल तर V5 घ्यावा लागतो. पुढे झाला. जर V2 असेल तर डीड घ्यावा लागतो, आणि जर डीड असेल तर इथं V1च घ्यावा लागतो, V1च घ्यावा लागतो. तुम्ही म्हणा सर हा चार्ट समजला नाही, समजून सांगा एकदा. तुम्ही म्हणता की V1 साठी डू आणि डू साठी V1, ते ठीक आहे, पण V5 साठी डज आणि डज साठी V1, V5 का नाही घेतला? V2 साठी डीड आणि डीड साठी V1, V2 का नाही घेतला? रिझन सांगतो का नाही घेतला, तेच बघू आपण आता. हा चार्ट मी सांगतो, याच्यावरच तुमचा प्रश्न मार्क जातो. समजून सांगतो. मी एक वाक्य घेतो बघा. तुम्हाला माहित पाहिजे, काय माहित पाहिजे तुम्हाला? एक फॉर्म माहित पाहिजे. जसं की आपल्याला माहित आहे की अनेक वचन, जेवढीही अनेक वचन असतात, अनेक वचन काय काय असतात तुम्हाला माहित आहे ना? अनेक वचन माहित नसले मी लिहून देतो. जसं की दे असतो अनेक वचन, यू असतो, वी असतो, आणि आय अपवाद मला. या सर्वांना काय लागत असते माहिती आहे तुम्हाला? या सर्वांना V1 म्हणजे डू लागत असतो. काय लागतो? V1 डू लागतो. आणि जेवढी एक वचनवाले असतात त्यांना V5 डज लागत असतो. V5 डज कुठला आहे बरं एक वचन? एक वचन माहिती आहे तुम्हाला? एक वचन म्हणजे ही, शी, इट, कोणाचंही नाव. याच्या नंतर काय लागतो? V5 लागतो, म्हणजे डज लागत असतो, डज. आणि डीड म्हणजे V2 या सर्वांना लागतो, सर्वांना. हाच प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येतो, सर तो डू, डज, डीड कुठे वापरू? तो V1, V5, V2 कुठे वापरू? कुठे वापरू? यांना डू, यांना डज, डीड सर्वांना, V2 सर्वांना. समजलं तुम्हाला? नाही समजलं? चला एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ. मी एक वाक्य घेतो. इथं वाक्य आहे शी कॉल्स मी. मी एक वाक्य घेतलं, शी कॉल्स मी, एक सेंटेन्स होतं. तुम्ही नोटीस केलं इथं शी कोण होता? एक वचन. हा जर एक वचन होता तर तुम्ही नोटीस केलं इथं काय लावला आपण? V5 लावला. ओके, क्लिअर इथपर्यंत? शी कॉल्स मी, ती मला बोलवते. आता मला म्हणायचं की नाही ती मला बोलवत नाही, आता मला निगेटिव्ह बनवायचं आहे. आणि मला जर निगेटिव्ह बनवायचं आहे तर आय नीड टू यूज नॉट. आणि तुम्हाला माहिती आहे नॉट म्हणतो, नॉट मी येणार नाही. काय येणार नाही? बिकॉज देर इज नो हेल्पिंग वर्ब. इफ देर इज हेल्पिंग वर्ब देन यू कॅन कॉल मी, आय विल कम. सो समजून घ्यायच्यामध्ये की नॉट तेव्हाच येणार जेव्हा सेंटेन्समध्ये स्वतःचा हेल्पिंग वर्ब असेल. आणि जेव्हा स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा मग बघावं लागतं की V1, V5, V2. काही विद्यार्थी म्हणजे सर याच्यात V3 का नाही लिहिला? V3 एकटा येतच नाही ना, V3 हेल्पिंग वर्बला घेऊन येतो. काही विद्यार्थी म्हणतील सर याच्यात V4 का नाही लिहिला? V4 कधी एकटा येत नाही ना, तो स्वतःच्या हेल्पिंग वर्बलाच घेऊन येतो. पण हे तीन असे आहेत की एकटे येतात. आणि हे जर एकटे आले तर हे उसने हेल्पिंग वर्ब घेतात. उसने म्हणजे V1 स्वतःसाठी घेतो डू, V5 स्वतःसाठी घेतो डज, आणि V2 स्वतःसाठी घेतो डीड. तुम्ही बघू शकता की इथं कॉल कोण होता? इथं कॉल V1 होता म्हणून इथं डू यूज झाला. आलं लक्षात? V1 होता म्हणून काय यूज झाला? डू. ते सांगितलं वाक्यात जर V1 असेल डू घ्या. पण हा कोण आहे? हा V5 आहे, कारण शिला V5 लागणार ना. मग वाक्यात जर V5 आला तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला डज घ्यायचा आहे. एक्झाम्पल देतो. आता मला निगेटिव्ह वाक्य करायचं, तर निगेटिव्ह कसं करणार? असं तर करणार नाही. शी नॉट कॉल्स मी, हे वाक्य चुकीचं आहे. शी नॉट कॉल्स मी हे सेंटेन्स काय चुकीचं आहे, होऊ शकत नाही, कारण नॉट म्हणतो मी वाक्यात तसा येऊ शकत नाही. मला जर तुम्हाला वाक्यात आणायचं असेल तर तुम्हाला एक हेल्पिंग वर्ब आणावं लागेल, तरच मी वाक्यात येऊ शकतो. तसा येणार नाही मी वाक्यात. असं आपल्याला कोण सांगतो? हा नॉट म्हणतो. मग हे वाक्य चुकीचं आहे. मग राईट कसं करणार? त्या नॉटसाठी जबरदस्तीने कुठून तरी हेल्पिंग वर्ब आणावं लागेल. पण कुठलं येणार का? नाही, त्याच्या कंडिशन आहेत. वाक्यात जर V5 असेल तर कोणाला घ्यावं लागेल तुम्हाला? डजला. आणि वाक्यात जर डज असेल तर समोर कोणाला घ्यावं लागेल तुम्हाला? V1 ला. ते सुद्धा क्लिअर होईल कसं. तर मला एवढं समजलं, या V5 साठी मला काय करावं लागलं? वाक्यामध्ये डज घ्यावा लागला. या V5 साठी वाक्यामध्ये डज घ्यावा लागला, आणि त्या डज साठी मला वाक्यात काय करावं लागला? V1 घ्यावा लागला. आता V5 रिटर्न नाही येऊ शकत. सो शी डज नॉट. तुम्हाला समजला आता नॉट का बरं आला? कारण वाक्यात हेल्पिंग वर्ब आला. जर वाक्यात हेल्पिंग वर्ब आला तर तुम्ही नॉट घेऊ शकता, अदरवाइज नॉट नाही घेऊ शकत. हेल्पिंग वर्ब पाहिजे. सो शी डज नॉट. समजलं आता मला. आता पुढे काय करणार आपण? मेन वर्ब घेणार. मेन वर्ब कोण आहे? कॉल्स. पण इथं कॉल्स लागू शकत नाही. जर का मी इथं कॉल्स लिहिलं ते वाक्य चुकणार. का चुकणार? कारण आपण हे शिकलो V5 असेल तर डज घ्या, पण डज असेल तर V5 घेऊ नका. V5 असेल तर डज घ्या, डज असेल तर V1च घ्या. याच्यावर तुमचे मार्क जातात, पण हे मार्क आजपासून जाणार नाहीत, कारण मी त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन देत आहे, ज्यानुसार तुम्हाला पुढे भविष्यात काम पडणार आहे. ओके, चला बघू आपण आता. इथं काय येणार? मग
इथं येणार फक्त आणि फक्त कॉल. त्या काचं रिझन, जे रिझन आहे तुम्हाला ते तुम्हाला माहित आहे, कारण आपल्याला माहित आहे आपण V5 साठी डस घेतो, डस साठी V1 घेतो, परत V5 घेत नाही, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. चला मग पुढे जाऊ. शी डज नॉट कॉल मी. झालं क्लिअर? हेच महत्वाचं होतं. पुढे प्रश्न बनवायचा आहे. मग आता सोपं आहे प्रश्न बघा, कठीण फक्त 2 वाक्यामध्ये. एकदा काय 2 वाक्य आले, बाकी सर्व वाक्य, कारण जे शिकलो आपण तेच आहे, जे तुम्हाला आतापर्यंत शिकवलं ना तेच आहे. काय करतो आपण आता? सुरुवातीला आपण काय घेतला, जो हेल्पिंग वर्ब इथं लपलेला होता. इथं कोण लपलेला आहे? V1 साठी कोण लपलेला इथं? डू. तोच डू इथं घेतला, सब्जेक्ट तिथं ठेवला, शेवटी क्वेश्चन मार्क. एवढं इझी होतं. यू कॉल मी, तुम्ही मला बोलवता. यू डोंट कॉल मी, तुम्ही मला बोलवत नाही. डू यू कॉल मी, तुम्ही मला बोलवता का? डू यू नॉट कॉल मी, तुम्ही मला बोलवत नाही का? हुम डू यू कॉल, तुम्ही कोणाला बोलवता? हुम डू यू नॉट कॉल, तुम्ही कोणाला बोलवत नाही. या पद्धतीनं मग हे सेम कसं होणार? शी कॉल्स मी, ती मला बोलवते. शी डज नॉट कॉल मी, ती मला बोलवत नाही. डज शी कॉल मी, काय होणार इथं? डज शी कॉल. कॉल्स लागणार नाही कारण वाक्यात डज आहे. डज साठी इथं काय लागतो? V1च लागतो, एवढं समजून घ्यायचं. सो डज शी कॉल मी, ती मला बोलवते का? डज नॉट, बघा डज नॉट नाही येणार, डज शी नॉट. डज शी नॉट, नॉट नेहमी सब्जेक्टच्या नंतर. आणि इथं घ्यायचं असेल तर मग डझंट घ्या, डायरेक्टली घेऊ शकता, पण तो लपलेला पाहिजे, नॉट. डज शी नॉट. बाकी कॉल मी, कॉल लिहून देतो म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. कॉलच पाहिजे, कॉल मी. कॉल्स येणार नाही. काय येणार नाही? कॉल्स, कारण इथं वाक्यात डज आहे. जेव्हा वाक्यात डज येतो तेव्हा वाक्यात V1च येतो. म्हणजे असं समजून चला की डू, डज, डीडच्या वाक्यात V1च येतो. यांच्यासाठी हे येतात पण यांच्यासाठी हे येत नाहीत. मग असं बघून चला, तुम्ही त्याची मदत करता पण तो तुमची मदत नाही करतो, दुसरंच काही करतो. हे असं मला म्हणायचं होतं की V1 येतो तेव्हा तो म्हणतो की नाही तू डू, मी येऊ शकतो हेल्पसाठी. V1 आल्यानंतर डू येतो, V5 आल्यानंतर डज येतो आणि V2 आल्यानंतर डीड येतो. पण हे आल्यानंतर ते येत नाहीत रिटर्न, दुसरं V1च येतो फक्त. कसं होणार? फक्त इथं कुठलंही WH वर्ड लावा, इथं कुठलंही WH वर्ड लावा आणि हे वाक्य इथं कॉपी पेस्ट करा, हे वाक्य इथं कॉपी पेस्ट करा, संपलं वाक्य. ती मला बोलवते, ती मला बोलवत नाही, ती मला बोलवते का, ती मला बोलवत नाही का, ती कोणाला बोलवते, ती कोणाला बोलवत नाही, संपलं आन्सर. या पद्धतीने जेव्हा हेल्पिंग वर्ब नसतात, 2 वाक्यात ना असे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट यांच्यामध्ये स्वतःचे हेल्पिंग वर्ब नसतात, तेव्हा हा चार्ट यूज करायचा असतो. पुढे चला, WH वर्ड पण शिकायचं आपल्याला. ओके, एकदा सिंपल पास्टवाला समजून घेऊ आपण. सिंपल पास्टवाला काय काम करतो बघा. याच्यामध्ये तेच आहे, स्वतःचा हेल्पिंग वर्बच नाही आहे. मग स्वतःचा हेल्पिंग वर्ब नाही आहे तर कुठला हेल्पिंग वर्ब यूज झाला इथं? V2. V2 साठी तुम्ही काय करता? डीड घेता. डीड साठी तुम्ही काय करता? परत V1 घेता. एवढं आम्हाला नक्कीच माहित आहे. V2 साठी डीड, पण डीड साठी V2 नाही घेत, V1च घेतो. बघा, बघू शकता. हा डीड का वर घेतला? कारण V2 होता. पण हा V1 का वर घेतला? कारण डीड होता. म्हणजे V2 होता म्हणून डीड घेतला आणि डीड होता म्हणून समोर V1 घेतला. यू कॉल मी, तुम्ही मला बोलवलं. यू डिडंट कॉल मी, तुम्ही मला बोलवलं नाही. डिड यू कॉल मी, तुम्ही मला बोलवलं का? डिड यू नॉट कॉल मी, फक्त इथे काय करणार? क्वेश्चन मार्क टाकणार. ओके, कारण सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आहे. डिड यू नॉट कॉल मी, तुम्ही मला बोलवलं नाही का? हुम डिड यू कॉल, तुम्ही कोणाला बोलवलं? हुम डिडंट यू कॉल, तुम्ही कोणाला बोलवलं नाही. काय विद्यार्थी म्हणजे सर सब्जेक्ट आहे आणि तुम्ही तर बोलले की सब्जेक्टच्या अगोदर नॉट येत नाही, मग इथं कसा आला? लपून आला. लपून चालतो, डायरेक्टली सामने नाही येऊ शकत की हुम डिड नॉट यू, हे वाक्य चुकीचं आहे. ओके, क्लिअर? चला मग तुम्हाला समजलं की वाक्यात जेव्हा हेल्पिंग वर्ब नसतो तरी सुद्धा तुम्ही प्रश्न बनवू शकता. ओके, याच्यात स्वतःच आहे, तुम्ही बघून घ्याल, यात काही कठीण नाही आहे. सो एका वाक्याचे 72 वाक्य तुम्हाला करता आले पाहिजे आणि हे 72 वाक्य झाल्यानंतर तुम्ही पर्सनली माझ्या नंबरला पाठवा 9098138483. हा नंबर गणेश सर नावाने सेव्ह करून घ्या आणि तुमचा जो होमवर्क आहे माझ्या नंबरला पाठवा. होमवर्क चेक नसेल केला, तुमचा मेसेजचा रिप्लाय दिला नसेल, परत एकदा मेसेज करा, कारण खूप सारे विद्यार्थी मेसेज करतात, तुमचा मेसेज खाली गेला असेल. ओके, त्याच्यामुळे असं होऊ शकते. चला मग आता आपण सुरुवात करूया WH वर्डला. आता WH वर्डला थोडंसं डिटेलमध्ये घेऊया. बिफोर स्टार्टिंग WH वर्ड यू मस्ट नो समथिंग. काय तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे, वाक्य देतो. व्हाय दे आर नॉट हेल्पिंग यू. जर तुम्ही WH वर्ड शिकले नाही, तुम्हाला याचा आन्सर देता येणार नाही. हा पहिला प्रश्न की याच्यात चुकी आहे. दुसरा, हे चुकीचं वाक्य आहे, का चुकीचं नंतर सांगतो तुम्हाला. दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आहे, whom did you call her? हा दुसरा प्रश्न आहे जो चुकीचा आहे. तिसरा प्रश्न, आता तिसरा प्रश्न, आणखी पण प्रश्न आहेत पण दोनला समजून घेऊ अगोदर, म्हणजे जेणेकरून तुम्हाला WH वर्डचं एक नॉलेज येणार. पहिला प्रश्न चुकीचा असण्याचं कारण असं आहे की स्ट्रक्चर चुकीचा. स्ट्रक्चर म्हणजे कधीही WH वर्डचं स्ट्रक्चर
3 प्रकारचं असते. डब्ल्यूएच वर्डचं स्ट्रक्चर 3 प्रकारचं असते. तिन्ही प्रकार सांगतो कसं. तर जो पहिला प्रकार आहे डब्ल्यूएच वर्डचा तो म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला डब्ल्यूएच वर्ड दिसेल, नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसेल, नंतर तुम्हाला सब्जेक्ट दिसेल, नंतर तुम्हाला मेन वर्ब दिसेल, नंतर तुम्हाला ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे तुमचं पहिलं स्ट्रक्चर. दुसरं, सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड, नंतर ऑब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन वर्ब आणि नंतर क्वेश्चन मार्क. इथे काय झालं होतं, फक्त आपण हा जो शेवटचा ऑब्जेक्ट होता फक्त काय करू शकतो आपण डब्ल्यूएच वर्डच्या नंतर घेऊ शकतो जेव्हा काही डब्ल्यूएच वर्ड जसं की हुम असेल, हाऊ मेनी, हाऊ मच किंवा अशा प्रकारचे विच, अशा प्रकारचे जर हे 4 डब्ल्यूएच वर्ड सांगितले मी, विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच, या 4 पैकी कुठलंही डब्ल्यूएच वर्ड येत असेल तर तुम्ही हे वाला स्ट्रक्चर वापरता. अदरवाइज पहिलं स्ट्रक्चर तर सर्वांसाठी लागते, सर्वांसाठीच. फक्त 4 साठी हे एक्सेप्शन आहे. आणि शेवटचा डब्ल्यूएच वर्ड आहे, शेवटचा फॉर्म्युला यांचा डायरेक्ट वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसते माहिती आहे का, डायरेक्ट वाक्यामध्ये तुम्हाला डब्ल्यूएच वर्ड प्लस मेन वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट, तरी सुद्धा क्वेश्चन मार्क लागतो. तुम्ही म्हणा सर तुम्ही आताच तर बोलले की डब्ल्यूएच वर्डच्या नंतर लगेच हेल्पिंग वर्ब पाहिजे, मग इथं असं तर काही नाही, तरी पण असते का. यस, व्हॉट हॅपन ऐकलं तुम्ही, व्हॉट हॅपन शेवटी क्वेश्चन मार्क आहे. ह्या फ्रेज आहेत, हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं की काही फ्रेजेस असतात तिथं सुद्धा क्वेश्चन, ह्या एक्सेप्शन्स आहेत. ह्या एक्सेप्शनल वाला केसेस सुद्धा मी सांगणार तुम्हाला की कशा पद्धतीने यूज होतात. अगोदर एक समजून घ्या की 3 प्रकारचं स्ट्रक्चर असते. मग याच्यात वाक्यात चुकी काय आहे, वाक्यात चुकी आहे की हा जर डब्ल्यूएच वर्ड असेल तर हा तर वाक्यात सब्जेक्ट आहे आणि असं कुठलं स्ट्रक्चर नाही आहे. वाक्यात जर तुमच्या डब्ल्यूएच वर्ड येत असेल तर तिघांपैकी स्ट्रक्चर बघा. हे तर मूळ फक्त 2च टेन्समध्ये यूज होते. हे जे आहे ना हु आणि व्हॉट साठीच यूज होते, फक्त हु आणि व्हॉट. वाक्य जेव्हा हु असतो किंवा वाक्य जेव्हा व्हॉट असतो आणि जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट नसतात, सब्जेक्ट ऑब्जेक्ट नसतात तेव्हाच तुम्ही हे स्ट्रक्चर वापरू शकता. म्हणजे 1% केसेसमध्ये. केव्हा वापरायचं, वाक्य सिंपलमध्ये आहे, वाक्याचा हेल्पिंग वर्ब पण नाही आहे, सब्जेक्ट पण नाही आहे, ऑब्जेक्ट पण नाही आहे, तेव्हा वापरू शकता तुम्ही. हे नॉर्मली सर्वांमध्ये लागते. आणि हे 4 डब्ल्यूएच वर्ड असतील तर हुज, हुम, हुज, विच, हाऊ मच, हाऊ मेनी, संपलं. चला बघू चुकीचं काय पाहिजे होतं, आर इथं पाहिजे होता आणि दे तिकडे पाहिजे होता. हे वाक्य का बरं चुकीचं, हा हुम आहे, वाक्यात हुम आल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस येत नाही. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला शिकण्याची गरज आहे, ज्यात आपण शिकणार आहोत. चला बघू, समजून घेऊया की या डब्ल्यूएच वर्डचा कसा डिटेलमध्ये आपण यूज करू शकतो. ओके, बघा आता जर आपण याला समजून घेतलं डब्ल्यूएच वर्ड तर काय दिलेलं आहे आपल्याला. जेव्हा वाक्यात, मी काय सांगतो लक्षात ठेवा, जेव्हा वाक्यात हुम येतो तेव्हा काय येत नाही, सब्जेक्ट टू येत नाही. काही विद्यार्थी म्हणते सर आम्हाला सब्जेक्ट टू समजत नाही, एकदा समजून सांगा. हा चार्ट जर मी तुम्हाला समजून सांगितला ना, पूर्ण डब्ल्यूएच वर्ड तुम्हाला डिटेलमध्ये समजले. जरी मी एक डब्ल्यूएच वर्ड जरी शिकवला तुम्हाला, बाकी तुम्हीच लिंक लावू शकता की यस समजलं सर आता आम्हाला, की या चुका होऊ शकतात. जेव्हा वाक्यामध्ये हुम येतो तेव्हा सब्जेक्टिव्ह केस येते. सब्जेक्टिव्ह केस काय असते आता बघा, सॉरी सब्जेक्ट 2 म्हटलेला त्याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतो आपण. काय म्हणतो, याला हुला म्हणतो सब्जेक्टिव्ह केस, याला ऑब्जेक्टिव्ह केस, याला पॉझिटिव्ह केस. 3 केसेस असतात, लिहून देतो तुम्हाला कसं. तर आय तुम्ही ऐकलं असेल, आय, वी, यू अँड सो ऑन, हे माहिती तुम्हाला. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. जेव्हा वाक्यात हु येतो तेव्हा अशा प्रकारचे सब्जेक्ट येत नाहीत ज्याला तुम्ही सब्जेक्टिव्ह केसेस म्हणता. हे येणार नाहीत तुमच्या प्रश्नामध्ये. म्हणजे वाक्यात हु पण आहे, वाक्यात हु पण आहे आणि वाक्यात यू पण आहे, असं कधी होईल का, की वाक्यात हु पण आहे आणि वाक्यात आय पण आहे, असं कधी होणार नाही. समजलं सर आता आम्हाला. म्हणजे वाक्यात जर हु आला तर असं नसेल, वाक्यात जर हुम आला तर ऑब्जेक्टिव्ह केस नसेल. ऑब्जेक्टिव्ह केस कसा असतो बरं, मी, ऑस, ओके, यूचा यूज असतो अँड सो ऑन. म्हणजे एक्झाम्पल, वाक्य जरी तर हुम आला तर वाक्यामध्ये काय येणार नाही, मी येणार नाही, नाही येणार ना. कारण हुम म्हणजे कोणाला, मी म्हणजे मला, म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारता तुम्हीच उत्तर देता, असं होणार नाही. पुढे चला, वाक्यात जर हुज येणार तर कोण येणार नाही, पॉझिटिव्ह केस. म्हणजे इथं काय असू शकते, माय, अवर, युअर अँड सो ऑन, अशा केसेस असतात त्या येणार नाहीत जर वाक्यात कोणाला हुज आला तर. पण वाक्यात जर व्हेन आला तर डायरेक्ट टाइम येणार नाही. टाइम 2 प्रकारचे असतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. पॉइंट आणि पिरियड, याला पॉइंट म्हणतात आणि याला पिरियड म्हणतात. ओके, दोन्ही समजून घेऊ आपण. पॉइंट वाला टाइम म्हणजे डायरेक्ट केव्हा आणि प्रश्न विचारता तुम्ही, केव्हा डायरेक्ट टाइम उत्तर नसते, टाइम उत्तरच नसतात. एक्झाम्पल जसं की मला म्हणायचं आहे 10 AM किंवा 6 PM अँड सो ऑन, हे डायरेक्ट टाइम येणार नाहीत. किंवा काल किंवा परवा किंवा मागच्या वर्षी, हे वेळ येणार नाही. काय येणार नाही, बिकॉज मी प्रश्न विचारला की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन केव्हा केलं, तो म्हणणार मी 2011 मध्ये केलं. म्हणजे हे डायरेक्ट टाइम येणार नाही जेव्हा सेंटेन्समध्ये व्हेन येतो. म्हणजे वाक्यात व्हेन पण आला, वाक्यामध्ये तुमच्या व्हेन पण आला आणि वाक्यामध्ये 6 PM पण आला, असं होणार का, नाही होणार. तर हेच बेसिक नॉलेज तुम्हाला समजून घ्यायचं आहे डब्ल्यूएच वर्डचं, तरच तुम्ही डब्ल्यूएच वर्डमध्ये मास्टर होऊ शकता. हे जे प्रश्न मी घेणार आहे तुमच्या 7व्या लेक्चरमध्ये पूर्ण याच्यावर, कारण टेन्स एक असं चॅप्टर आहे, टेन्स
की जे पुस्तकात फक्त एक्झाम ओरिएंटेड शिकवले जाते. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता की सर आम्ही टेन्स तर शिकतो, पुढे गेल्यानंतर आम्हाला काय येत नाही, कारण त्यांनी फक्त टेन्स एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकवलं आणि ते सुद्धा एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन आजकाल तिथून येत नाहीत. पण बेसिक राहून गेलं ना, स्ट्रक्चर समजलंच नाही. पण भविष्यात पुढे प्रॉब्लेम येतो जेव्हा बाकीचे चॅप्टर तुम्ही शिकता, तेव्हा तुम्हाला इश्यू येतो. ओके, पुढे चला. हाऊ लॉंग, याच्यामध्ये सुद्धा टाइम असतो, पण टाइम कसा असतो, पिरियड सारखा असतो. पिरियड म्हणजे तो आकड्यामध्ये आपण कसा लिहितो ते बघा. आता जसं की 6 आवर्स, 6 घंटे, 2 डेज, म्हणजे याच्यामध्ये एक पिरियड सांगत आहे आपण. 6 महिने, 10 वर्ष, 3 मिनिट, म्हणजे एक पिरियड सांगतो. जसं की हाऊ लॉंग पण सेंटेन्समध्ये आहे, सेंटेन्समध्ये हाऊ लॉंग पण आहे आणि सेंटेन्समध्ये 2 आवर्स पण आहे. असं होऊ शकते का, नाही होऊ शकत. ओके, म्हणजे हे जर वाक्यात आले तर हे वाक्यात येणार नाही, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ओके, पुढे चला. तुम्ही एकच काम करायचं, याचे वाक्य बनवून, म्हणजे प्रत्येकाचं वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा टेन्सेस सोबत. तुम्ही स्वतः काय असते माहिती आहे का, सर्व काही जेव्हा आपल्याला रेडीमेड मिळते तेव्हा प्रॅक्टिस चांगली होत नसते. जेव्हा पण आपण क्रिएटिव्ह बनतो तेव्हा अभ्यास चांगला होत असते. तर हे करण्याचा प्रयत्न करा. मी करून दाखवतो अभ्यास कसा करायचा. हाऊ मेनी नंबर, एक्झाम्पल मी तुम्हाला हाऊ मेनीने प्रश्न विचारला, हाऊ मेनी, तर काय येणार नाही इथं, 1 येणार नाही, 2 येणार नाही, 3 येणार नाही, असं काही येणार नाही. ओके, हाऊ मच मध्ये युनिट येणार नाही. युनिट कसं असते बरं, मी तुम्हाला विचारतो हाऊ मच, हाऊ मच, आणि तुम्ही आन्सर कशामध्ये देता, 2 रुपीज, चुकणार. रुपीज एक युनिट आहे, येणार नाही. किंवा वॉटर, लिटर, रुपीज, लिटर, मीटर, ग्राम हे शब्द येतील नाही, हे युनिट असतात. हाऊ मच आणि युनिट एकत्र येत नाहीत. पुढे चला. हाऊ फार आला तर डिस्टन्स सांगण्याची गरज नाही, संबंध तुम्हाला आता 2 किलोमीटर 3 किलोमीटर येणार नाहीत. पुढे चला. हाऊ असला तर क्वालिटी येणार नाही, की चांगला आहे, खराब आहे, वाईट आहे, टॉल आहे, श्रीमंत आहे, रिच आहे, पोअर आहे, येणार नाही. विच असला तर सेम तेच ऍडजेक्टिव्ह कोणता आहे, हा आहे, तो आहे, दिस, दॅट, या प्रकारचे ऍडजेक्टिव्ह येणार नाहीत. व्हाय असला तर रिझन येणार नाही, जे रिझन असते आपण म्हणतो ना, काल आणि बिकॉज मला ताप होती, बिकॉज नाही येणार ना. आणि शेवटचं आहे आपलं व्हेअर, मग प्लेस येणार नाही. ओके, या पद्धतीनं. चला ठीक आहे. सो हे डब्ल्यूएच वर्ड आहेत. हे जर वाक्यात आले तर तुम्हाला सर्वात पहिलेचा प्रश्न कसे येतात. पहिला प्रश्न असतो करेक्ट ऑर्डर. करेक्ट ऑर्डर समजून घ्या की डब्ल्यूएच वर्डचे 3 ऑर्डर आहेत, तिघांवरती प्रश्न सांगतो मी तुम्हाला. काय असते माहिती आहे का, ऑल साठी कुठला फॉर्म्युला लागतो ते सांगतोय तुम्हाला. 13 डब्ल्यूएच वर्ड आहेत, 13 पैकी 13 साठी हा फॉर्म्युला लावायचा. सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड घ्यायचा, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर एक सब्जेक्ट, नंतर एक मेन वर्ब, नंतर एक ऑब्जेक्ट, ऍट द एंड क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल कुठला एक डब्ल्यूएच वर्ड घ्या. जसं मी वेअर घेतो, इथं जर मी वेअर घेतला, वेअर हॅज ही गॉन, व्हेरी हॅज ही गॉन. आता प्रश्न तयार कशा होता सांगतो मी तुम्हाला. काय असते माहिती आहे का, एक असं दिलेलं असते तुम्हाला, डब्ल्यूएच फ्रेमिंग काय असते, डब्ल्यूएच फ्रेमिंग ही हॅज गॉन टू पुणे, एक असं मी दिलं आणि पुण्याला अंडरलाईन आहे, ही हॅज गॉन टू पुणे, आणि पुण्याला काय दिलेली आहे, अंडरलाईन. आणि लगेच सांगितले जाते की मेक इट डब्ल्यूएच फ्रेमिंग क्वेश्चन बाय युझिंग अंडरलाईन वर्ड किंवा डब्ल्यूएच फ्रेमिंग असं तुम्हाला दिलं जाईल. मग आता जो भाग अंडरलाईन वाला याला ओळखा काय आहे, तर इथे एक प्लेस आहे. मग ही जर एक प्लेस असेल तर प्लेससाठी तुम्ही कुठलं डब्ल्यूएच वर्ड वापरता, तर प्लेससाठी तर आम्ही व्हेअर वापरतो. म्हणून तुम्ही सुरुवातीला काय करता, व्हेअर घेतला व्हेअर काय आला समजलं तुम्हाला. पुढे चला. तुम्ही डब्ल्यूएच वर्ड घेतला, आता तुम्हाला नीट काय होती, एका हेल्पिंग वर्बची. हेल्पिंग वर्ब कोण होता, हॅज, म्हणून इथं हॅज घेतला. ओके, समजलं सर आम्हाला. नंतर तुम्हाला गरज होती एका सब्जेक्टची, या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे, ही, म्हणून आपण काय केला, सब्जेक्ट घेतला ही. नंतर तुम्हाला गरज होती एका मेन वर्बची, याच्यामध्ये मेन वर्ब कोण आहे बरं, गॉन, मग तुम्ही गॉन घेतला. नंतर तुम्हाला गरज होती एका ऑब्जेक्टची, ऑब्जेक्ट घेणार नाही कारण व्हेअरसाठी आपण प्लेस कट केला. आता गरज काय, क्वेश्चन मार्कची, आणि क्वेश्चन मार्क डायरेक्ट दिला, झाला क्वेश्चन तयार. वेअर हॅज ही गॉन, ही हॅज गॉन टू पुणे. तो कुठे गेलेला आहे, तो पुण्याला गेलेला आहे. चालेल, मी आणखी प्रश्न देतो, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. प्रश्न असा आहे, शी मेक्स टी, ती चाय बनवते. आता मला म्हणायचं मेक इट डब्ल्यूएच फ्रेमिंग क्वेश्चन, आणि काय, टीला तुम्हाला काय करायचं आहे, टीला डब्ल्यूएच फ्रेमिंग करायचं आलं पाहिजे. हे डब्ल्यूएच फ्रेमिंग जर आलं तुम्हाला, तुम्ही तुमच्या स्ट्रक्चरमध्ये, तुमच्या बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही स्ट्रक्चरमध्ये स्ट्रॉंग आहात. तुम्ही कसं बनवणार हे बघा. आता अंडरलाईन केलेला भाग काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे, एक काय आहे, ऑब्जेक्ट. तुम्ही म्हणा सर ओळखायचं कसं, काय नाही प्रश्न विचारायचा. ती बनवते, पण ती काय बनवते, काय वाला जर उत्तर मिळालं तर तो आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. एवढं इझी आहे. ती बनवते, ती काय बनवते, ती बनवते, चाय बनवते. चाय कोण आहे, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टसाठी तुम्ही काय करता बघा बरं, ऑब्जेक्ट जर असेल तर ऑब्जेक्टसाठी कुठला डब्ल्यूएच फ्रेमिंग घेता, व्हॉट घेता. मग तुम्ही काय करणार, सुरुवातीला व्हॉट घेणार आहात. का बरं, कारण माहिती आहे आम्हाला की सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड घ्यायचं असते.
नंतर तुम्हाला गरज कशाची आहे, हेल्पिंग वर्बची. पण आता वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे का, नाही. बघा हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, याशिवाय तुमचं बेसिक ऍडव्हान्स क्लिअर नाही होणार. ओके, परत बघा. आता तुम्ही डब्ल्यूएच वर्ड तर घेतला, आता गरज आहे तुम्हाला हेल्पिंग वर्बची. पण या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही. आणि मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकवलं जेव्हा हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा काय करायचं असते. तेव्हा काय करायचं असते, हा कुठला फॉर्म आहे समजून घ्यायचा आहे. हा तर V5 आहे. V5 का बरं आहे, कारण त्याला एस लागला. याला जर एस लागला तर तो V5 आहे. V5 जर आला तर तुम्ही डज घेता, आणि डज जर आला तर परत तुम्ही V1 घेता. हा टेबल आपल्याला माहित आहे, आमचा तोंडपाठ झाला. V1 साठी डू साठी V1, V5 साठी डज साठी V1, V2 साठी डीड आणि डीड साठी V1. तोंडपाठ झाला पाहिजे चार्ट डायरेक्टली. तर समजलं तर आम्हाला की तो कुठला डब्ल्यूएच वर्ड येणार, डज. डज का बरं आला, कारण वाक्यात V5 आहे. मग आम्ही सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड घेतला. व्हॉटच का बरं घेतला, कारण ऑब्जेक्टला अंडरलाईन आहे म्हणून व्हॉट. डजच का घेतला, कारण हेल्पिंग वर्ब नाही आहे आणि V5 आहे. चला इथपर्यंत समजलं. आता आम्ही डब्ल्यूएच वर्ड पण घेतला, हेल्पिंग वर्ब पण घेतला. आता आम्हाला सब्जेक्टची गरज आहे. वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे, शी. व्हॉट डज शी, समजलं इथपर्यंत. ओके. आता तुम्हाला गरज कशाची, मेन वर्बची. इथं मेन वर्ब कोण आहे, मेक्स. पण इथं मेक्स येणार नाही. काय येणार नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि याच्यावरच प्रश्न मी तुम्हाला देणार आहे टेस्टमध्ये. सर्व विद्यार्थ्यांनी गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ही टेस्ट नक्कीच सॉल्व्ह करा. ही टेस्ट जर तिथे दिसत नसेल तर एक दिवस लेट तिथे जनरेट होईल, पण टेस्ट नक्की द्या. टेस्ट कशी द्यायची, तिथे तुम्हाला एक लेक्चर दिसेल बघा, कंटेंटमध्ये जा, फ्री ऑफ कॉस्ट येईल. फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना देता येईल. ओके, ते देऊन बघा, म्हणजे समजेल की तुमच्या चुका किती होतात. तर चुका होत असतील तर हे लेक्चर वारंवार बघा. याच्याशिवाय पुढे जाऊ नका, पुढे जाऊन काही फायदा नाही होणार. तुम्ही पैकीच्या पैकी स्कोर कधी घेणार नाही, तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर कधी बनणार नाही. ओके, जर हे बेसिकच क्लिअर नाही किंवा ऍडव्हान्स तुमचा इश्यू आहे. चला समजून घेऊ. व्हॉट डज शी, इथं मेक आलं पाहिजे, मेक्स नाही. रिझन होतं वाक्यात जेव्हा V5 होता तेव्हा डज घेतला आणि जेव्हा डज होता तेव्हा V1 घेतला. हा चार्ट विसरलो नाही आम्ही. या पद्धतीची ग्रॅमॅटिकली वाक्य करेक्ट असतात. याला म्हणतात बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत स्ट्रक्चर स्ट्रॉंग होणे. मग मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्हाला काय करायचं माहिती आहे ना, स्वतः एक प्रश्न मी सांगतो तसं करायचं आहे. कुठलं एक मनाने वाक्य लिहायचं, पण ते टेन्स मध्ये असलं पाहिजे. 12 टेन्स मध्ये मी काय होमवर्क देते लक्षात ठेवा. 12 टेन्सेस आहेत, याच्यातलं कुठलं एक वाक्य घ्यायचं. चला मी घेऊन दाखवतो काय कसा अभ्यास करायचा. तुम्ही म्हणता ना सर आम्हाला इंग्लिश स्ट्रॉंग करायची. इंग्लिश स्ट्रॉंग करण्यासाठी कोणावर डिपेंड नाही राहावं लागत. जो विद्यार्थी क्रिएटिव्ह असतो, स्वतः काहीतरी करत राहतो, चुका करणाराच असं आपण म्हणतो ना, सर माझ्या चुका होतं, होऊ द्या. म्हणजे तुम्ही काही करत आहात, चुकाच होत नाही तर तुम्ही काही नवीन ट्रायच करते, काय कामाचे त्या अभ्यासाला. तर बघा 12 टेन्स मधलं कुठले वाक्य घ्या. मी घेतो ही वेस्टेड माय टाइम. ही वेस्टेड माय टाइम. आता मला काय म्हणायचं आहे, मी अंडरलाईन करतो इथं मायला. कोणाला अंडरलाईन केली मी, मायला. आता माय कोण आहे सांगा बरं. या डब्ल्यूएच वर्डच्या फॉर्म मधला माय कोण आहे, तर माय एक पॉझेसिव्ह कोण आहे, म्हणजे त्यासाठी आपण हुज घेत असतो. कोण घेतो, हुज. म्हणजे याचं जर आन्सर बनवायचं झालं तर मी काय करतो, सुरुवातीला हुज घेतो. अंडरलाईन मायला होती ना, हुज काय आला समजलं तुम्हाला. चला समजलं, डब्ल्यूएच वर्ड तर घेतला. आता तुम्हाला गरज आहे का हेल्पिंग वर्बची, पण ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, बट ह्याच्यात आहे V2 असला तर आपण डीड घेतो आणि डीड आला तर परत V1 घेतो. हा कन्सेप्ट समजला आम्हाला, इंग्लिशमध्ये आता आम्ही मास्टर बनवू शकतो. चला ठीक आहे, असं तुम्ही करा. एक टेन्सचं वाक्य घ्या, वेगवेगळ्या खूप सारे वाक्य घ्या, प्रॅक्टिस करा. कधी अंडरलाईन याला करा, कधी अंडरलाईन त्याला करा, कधी अंडरलाईन याला करा, कधी याला करा, आणि त्याचा डब्ल्यूएच फ्रेमिंग क्वेश्चन बनवून बघा. खूप प्रॅक्टिस होईल तुमची. हुज. आता याच्यात तर हेल्पिंग वर्ब नाही आहे, म्हणजे V2 आहे. V2 असला म्हणजे मी काय करणार, डीड घेणार. डीड का आला सर्वांना क्लिअर झाला असेल. हुज डीड पुढे चला, डब्ल्यूएच वर्ड घेतला, हेल्पिंग वर्ब घेतला, सब्जेक्ट बघा कोण आहे, ही घेतला. आता मेन वर्ब बघा, मेन वर्ब कोण आहे, वेस्टेड. पण इथं वेस्टेड येणार नाही, इथं फक्त आणि फक्त वेस्ट येणार, कारण V2 साठी डीड आणि डीड साठी फक्त आणि फक्त V1 घेतो, परत V2 येत नसते. सो हुज डीड ही वेस्टेड टाइम. एक तर असं तयार होते आणि याचा एक आणखी फॉर्म्युला आहे. काय असते तुम्हाला सांगितलं ना की ऑल डब्ल्यूएच वर्ड साठी हा फॉर्म्युला लागतो आणि ते बरोबर असते. पण 4 डब्ल्यूएच वर्ड असे आहेत. 4 कुठले कुठले, एक आहे हुज, हे सुद्धा वाक्य करेक्ट आहे. ओके, एक आहे हुज, एक आहे विच, एक आहे हाऊ मेनी आणि एक आहे हाऊ मच. या डब्ल्यूएच वर्ड साठी, या 4 डब्ल्यूएच वर्ड साठी काय असते माहिती आहे का, नंतर लगेच एक ऑब्जेक्ट येतो, नंतर एक हेल्पिंग वर्ब येतो, नंतर एक सब्जेक्ट येतो, नंतर एक मेन वर्ब येतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क येतो. कोणासाठी बरं, या 4 डब्ल्यूएच वर्ड साठी. तुम्ही म्हणा सर हुज तर इथं आहे आणि हुज इथं पण आहे, मग ऑलरेडी हे तर सर्वांसाठी लागते, नो रिस्ट्रिक्शन. सर्वांसाठी लागतो, नो रिस्ट्रिक्शन. बट याच्यात 2 आन्सर होतील. म्हणजे मी असंही लिहू शकलो असतो हुज. कसं लिहू शकलो असतो, हुज. हुज घेतला. आता तुम्हाला लगेच काय घ्यायचं होतं, वाक्याचा ऑब्जेक्ट. वाक्याचा ऑब्जेक्ट कोण आहे, टाइम. काय वेस्ट केला, टाइम वेस्ट केला. टाइम अंडरलाईन फक्त मायाला होती, टाइमला नव्हती. मग मी काय करतो, हुज टाइम. काय आलं इथं, हुज टाइम. लक्षात आलं तुमच्या, मी ऑब्जेक्ट घेतला.
नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब पाहिजे. हेल्पिंग वर्ब कोणता? डीड. हुज टाइम डीड ही वेस्ट. वेस्टेड येणार नाही. जर तुम्ही लिहिलं तर वाक्य चुकणार तुमचं. हे दोन्ही वाक्य करेक्ट असतात. हुज डीड ही वेस्टेड टाइम. त्याने कोणाचा टाइम वेस्ट केला? हुज टाइम डीड ही वेस्ट. त्याने कोणाचा टाइम वेस्ट केला. वाया गमावला. संपला. तर या पद्धतीने तुम्हाला एकच काम करायचं आहे. व्हॉट काय असतो, ऑब्जेक्ट नसतो, हू सब, हे सर्व मी तुम्हाला या पीडीएफ मध्ये जर पॉसिबल झालं, हे तुम्हाला मराठी दिलेलं एकदम याच्यामध्ये याच्या अर्थासोबत झालं पॉसिबल तर याचे वाक्य सुद्धा देईल, जेणेकरून ते तुम्हाला आणखी इझी होईल. पण सर्व विद्यार्थ्यांनी एकच काम करायचं आहे, ते म्हणजेच हे जे टेन्सेस आपण शिकत आहे याच्या विथ फॉर्म्युला सुद्धा याच्यात दिलेला आहे. आपण बघा पूर्ण वाक्य दिलेलं आहे आणखी प्रॅक्टिस व्हावी म्हणून. ॲज यू कॅन सी विथ फॉर्म्युला हे सर्व आपण प्रोव्हाइड केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला. ओके, तुम्ही बघू शकता. डब्ल्यूचे वाक्य पण दिलेले आहेत. हे सर्वच्या सर्व तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे. ओके, सो मी एकच सांगेल तुम्हाला, आतापर्यंत मी तुम्हाला टेन्सेसचे 2, 3, 4, 5 4 लेक्चर. टेन्सेसचे टोटल लेक्चर किती होणार आहेत? 4 लेक्चर झाले टोटल लेक्चर. याचे आणखी एक लेक्चर आहे, ते झाल्यानंतर डायरेक्ट प्रश्न आहेत. पण सर्व विद्यार्थ्यांनी स्टेप बाय स्टेप लेक्चर बघा, तुमची 100% प्रॅक्टिस होणार. सर्व विद्यार्थ्यांनी हा लोगो दिसेल बघा, गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. जी वाला दिसेल, जी अकॅडमी किंवा जी इंग्लिश डाउनलोड करा, प्रॅक्टिस करा फ्री ऑफ कॉस्ट. हा, नंतर पेड बॅच आहे पुढे, पण पेड जॉईन करायची नाही करायची तुमची मर्जी आहे. बट जे फ्री आहे त्याची तर प्रॅक्टिस करा. समजून घ्या अगोदर, कारण मी कोणाला फोर्स नाही करते बॅच जॉईन करायची. आणि कोणी करत असेल, मी म्हणतो तुम्हाला बघायचं असेल, तुम्हाला क्वालिटी मिळाली, तुम्हाला वाटतं माझे मार्क मिळाले, हे तर मला 100% माहित आहे की तुम्ही 100% इम्प्रूव्हमेंट करणार. पण अगोदर फ्रीमध्ये करून, जर फ्रीमध्ये तुमचं इम्प्रूव्हमेंट झालं मग तेव्हा तुम्ही डिसिजन घेऊ शकता, तोपर्यंत घेऊ नका. मी एकच सांगेल, आपली जो बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे तो टोटल MPSC, टोटल TCS, टोटल IBPS, टोटल इंग्लिश स्पीकिंग, टोटल 10वी 12वी सर्व विद्यार्थी, स्कूल कॉलेजेस सर्वांसाठीच आहे. भारतातली कुठली एक्झाम द्या, 60 डेज 60 लेक्चर्स, हे जे चॅलेंज आहे 60 तासाचं, हे सर्वांसाठीच आहे. आणि ते अगदी 0 पासून असल्यामुळे सर्वात जास्त ॲडव्हान्टेज तुमच्यासाठी हा आहे की 0 पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत आहे. आणि हे सर्व कोर्सेस फक्त एवढेच नाहीत, तर याच्यामध्ये आणखी कोर्सेस इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे हा जो बेसिक टू ॲडव्हान्सचा कोर्स आहे, नाव एकच आहे कोर्स, याच्यामध्ये सर्व मी तुम्हाला देत आहे. सर्व म्हणजे सर्वच. तुम्ही भारतातली कुठली एक्झाम द्या, एवढेच नाहीत, त्याच्यात आणखी 5-6 एक्झाम आणखी इन्क्लूड झालेले आहेत. टोटल सर्व मिळते तुम्हाला. तर गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, अगोदर फ्री लेक्चर्स करा, इम्प्रूव्हमेंट करा. असं वाटतं की सर माझं इम्प्रूव्हमेंट झालं, नंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आणि तुम्हाला वाटतं की येस सर मी डेमो पण पाहणं झालं आणि माझं इम्प्रूव्हमेंट पण झालं, आता मला क्लास जॉईन करायचा आहे, तर हा डायरेक्ट टेलिकॉलिंग नंबर आहे आपला. ओके, हा आपला टेलिकॉलिंग नंबर आहे, टेलिकॉलिंग नंबर. आणि हा माझा सेल्फ नंबर आहे. हा नंबर तुम्ही गणेश सर नावाने सेव्ह करू शकता, गणेश सर किंवा गणेश राऊत सर. याच्यावर कॉल करू नका, कारण हा व्हॉट्सअप नंबर, कॉलिंग नंबर दोन्ही पण आहे, कॉल नका करू, कारण खूप सारे कॉल्स येतात, त्यामुळे पॉसिबल होत नाही. तर तुम्ही काय करा, 9098138483 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या गणेश राऊत सर नावाने. आणि तुमचं नेम आणि सिटी मला पाठवा, कारण आतापर्यंत मी 40,000च्या आसपास तुमचे नंबर सेव्ह केलेले आहेत. खूप सारे विद्यार्थी माझे स्टेटस बघतात, जेणेकरून कुठले लेक्चर, कुठली एक्झाम आली, कुठलाही अपडेट आला तर माझा स्टेटस बघून तुम्हाला समजते. ओके, म्हणजे तुम्हाला कुठलाही इश्यू राहत नाही. अजूनपर्यंत तुमचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह नसेल, नक्कीच करून घ्या. आणि तुम्हाला जर माझा स्टेटस दिसत नसेल, त्याचा अर्थ नंबर सेव्ह नाही, दोघांपैकी एक तर तुमच्याकडे नाही, एक तर माझ्याकडे नाही, असं होऊ शकते. सो याच्यावर तुमचं नेम आणि सिटी पाठवा मला. या नंबरला युअर नेम आणि सिटी, नेम अँड सिटी ह्या 2 गोष्टी पाठवा. मी नंबर सेव्ह करून घेतो तुमचा. कॉलिंग करायचं असेल तर टेलिकॉलिंग मॅम तुम्हाला रिप्लाय करतीलच नक्की. या नंबरला डायरेक्टली कॉल करा. चालेल, आपली बेसिक टू ॲडव्हान्स बॅच 7 लेक्चर झाल्यानंतर रेग्युलर चालू होणार आहे. आणि ही जी बॅच आहे वन ऑफ द बेस्ट बॅच आहे, कारण याच्यात ॲनालिसिस, टेस्ट सिरीज, PDF नोट्स, प्रिंटेबल नोट्स, त्याच्यानंतर 1984 पासून तर 2025 पर्यंत ऑल PYQs, त्याचा ॲनालिसिस, सर्व ओकॅबलरी, सर्व कॉम्प्रिहेन्शन, सर्व पॅसेज, एव्हरीथिंग यू विल गेट इन दिस कोर्स. ऑल्सो यू कॅन लर्न हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. ओके, चालेल. सो थांबूया. ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. जर तुम्हाला या लेक्चरचा फायदा होतो तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत लिंक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटून नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.